जे इथं उपस्थित, जे आम्हाला ऑनलाईन पाहते, तुम्हा सर्वांचं विनॅड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्चच्या रविवारच्या सभेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. काल होता शनिवार, आशीर्वादांचा दिवस. काल आले होते एक मस्त आजोबा आपल्या चर्चमध्ये 70-75 वर्षाचे, आरोग्य मिळवण्याची तीव्र इच्छा हृदयामध्ये ठेवून. ते सांगतात की सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांना आला होता पॅरालिसिसचा अटॅक आणि त्याच्यासाठी वन भटकत जुन्या सांगवीतून कर्नाटकापर्यंत ते पोहोचले आरोग्याच्या शोधामध्ये. शेवटी तिथं गेल्यानंतर देखील पैसे एवढे देऊन सुद्धा आरोग्य त्यांना मिळालं नाही. मुलीच्या कानामध्ये बोलले, बाळा मला परत पुण्याला घेऊन चल, कारण दापोडीमध्ये बसला आहे माझा डॉक्टर जो मला करेल एकदम व्यवस्थित. आले ते आपल्या शनिवारच्या सभेमध्ये. लक्षात घ्या, 70-75 वर्षाचे आजोबा उपवास आणि प्रार्थना ठेवून अर्ध अंग त्यांचं काम करत नव्हतं, हाताची मुठी त्यांची बंद होती आणि शनिवारच्या सभेमध्ये उपवास आणि प्रार्थना ठेवून आले आणि इथे शेवटच्या प्रार्थनेमध्ये अभिषेकाचा आणि आरोग्याचा असा धो पाऊस पडला आणि या वेदीवर येणाऱ्या अभिषेकाने विचारलं बाबांना, बाबा बरं व्हायचं का? आणि बाबांनी उत्तर दिलं, हो मला बरं व्हायचं. तो हात, ते अंग जे काम करत नव्हतं ते तसंच काम करू लागलं आणि उड्या मारत अगदी 30 वर्षाच्या मुलाचा आनंद घेऊन स्टेजवरती येऊन ते साक्ष देऊन गेले. हालेलुया, हालेलुया, आमेन. हा जो साक्षींचा आशीर्वादांचा सिलसिला 1999 सालापासून या विनयार्डमध्ये चालू झालेला आहे, तो आता अनस्टॉपेबल आहे, अनस्टॉपेबल. हालेलुया. जर तुम्ही माझ्यासोबत अग्री करत असाल तर टाळ्यांच्या मोठ्या आवाजामध्ये स्वागत करूया डायरेक्टर बोर्ड ऑफ चर्च काउन्सिल महाराष्ट्र बिशप पीटर सिल्वे आणि व्हेरी अनॉइंटेड गॉस्पेल सिंगर पास्टर जयश्री सिल्वे. Praise the Lord, praise the Lord. Thank you, Shilpa. Just increase this a little bit. Thank you, Jesus. Praise God. Actually, the interesting part she missed. Actually एक इंटरेस्टिंग गोष्ट ती विसरली. Because he said, कारण की ते बाबा असं म्हणाले, I told the doctor to give back my 1 lakh. मी कर्नाटकला गेलो होतो, त्या डॉक्टरांना मी परत सांगितलं माझे ₹1,00,000 परत करा. And he said, I took that 1 lakh and came back. आणि मी ₹1,00,000 डॉक्टरकडनं परत घेतले आणि आलो इथे बरा झालो. Praise God. देवाला धन्यवाद. आणि मग मी बाबांना म्हटलं, तुम्ही काखेत कळसा आणि गावाला वळसा मारलात. नाकाखालीच होतं ऍक्च्युली ते. Amen. Praise the Lord. See, there are so many things happening in our lives. आपल्या जीवनात खूप गोष्टी घडतायत. Amen. हालेलुया. Praise God. आमेन. Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Father. Greater love. महान प्रेम, The power that makes you let go. जे सामर्थ्य तुम्हाला सोडून द्यायला मदत करतं. Greater love. महान प्रेम. We'll open our Bibles to Matthew chapter 10 verse 37. मत्थ्याचा 10वा अध्याय आणि त्यातलं 47व वचन आपण यावेळेला सर्वांनी काढूया. He that loves father or mother more than me is not worthy of me, and he that loves son or daughter more than me is not worthy of me. मत्थ्य 10:37. 10:37. मत्थ्याचा 10वा अध्याय आणि 37व वचन. जो माझ्यापेक्षा बापावर किंवा आईवर अधिक प्रीती करतो तो मला योग्य नाही, आणि जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रीती करतो तो मला योग्य नाही. What a bitter truth. किती कडू सत्य आहे ना हे. So family of God, तर देवाच्या कुटुंबानं this morning God is trying to gain our attention. आज देवाच्या कुटुंबाकडनं देव लक्ष मागत आहे. देव आपलं लक्ष त्याच्याकडे खेचायचा प्रयत्न करत आहे. And so when Jesus said, तर येशू जेव्हा हे म्हणाले, the one who loves father or mother more than me is not worthy of me, की जो कोणी माझ्यापेक्षा बापावर किंवा आईवर अधिक प्रीती करतो तो मला योग्य नाहीये. he was not trying to rob you of your love. त्याला प्रभू काही तुम्हाला तुमच्या प्रेमापासून चोरायचा प्रयत्न करत नाहीये. In fact, he was trying to raise your love. उलटपक्षी देव तुमचं प्रेम वाढवायचा प्रयत्न करत आहे. Amen. Amen. Because we are very limited. Many times we are too much attached. अनेक वेळा आपल्या अटॅचमेंट खूप असतात, जवळीकता खूप आहे आपली. And so somebody shout this morning, greater love. तर आज कोणीतरी ओढा जोरामध्ये महान प्रीती म्हणा. Greater महान love. प्रीती, ग्रेटर लव. Greater love महान प्रीती, is what I need today. थोर प्रीती आज मला गरजेची आहे. हालेलुया. आमेन.
If you want to overcome, you need greater love. जर तुम्हा लोकांना महाविजयी व्हायचं असेल तर तुम्हाला त्या महान प्रीतीची गरज आहे. If you don't want heart problems, you should have greater love. तुम्हाला जर हृदयाचे त्रास नको असतील तर तुम्हाला ते महान प्रीतीची गरज आहे. If you don't want to have broken hearts, you need to have greater love. जर तुम्हाला तुटलेली हृदय नको असतील तर तुमच्यामध्ये ते महान प्रेम गरजेचं आहे. Praise God. जे सगळ्या मर्यादे पलीकडे जाईल. See, that's what separates ordinary affection from divine obedience. आणि त्यामुळे काय होतं की साधारण जी लागणूक आहे ती दैवी आज्ञेपासून वेगळी होते. की दैवी आज्ञा आणि दैवी आज्ञा पालन एक वेगळीच बाब आहे. Say, आणि ती लागणुकीपासून मग वेगळी होते. ordinary love always clings. साधं प्रेम जे असतं ना ते कंट्रोलिंग असतं. त्याला नेहमी धरून ठेवायला आवडतं. Amen. But लक्षात घ्या greater मी काय love म्हणतोय. always trusts. पण महान प्रीती जी असते ना ती देवावरती विश्वास ठेवून लेट गो लिव्ह इट. It trusts God देवावर विश्वास ठेवते and lets go. आणि सोडून देते की देव बघून घेईल. Because ordinary love, कारण साधं प्रेम it always fears the loss. नेहमी नुकसानाविषयी न भीती बाळगतं की माझं नुकसान होईल. But greater love, पण जे महान प्रेम आहे it believes in resurrection power. ते पुनरुत्थानाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतं. हालेलुया. Amen. आमेन. Let us see some examples. आता काही उदाहरणं आपण बघू. Look at Jochebed. तुम्ही योखबेद बघा. She was the mother of Moses. योखबेद कोण? मोशेची आई. She was the mother who let go to God. अशी आई की जिनं देवासाठी सोडून दिलं. When Pharaoh gave the order फारो राजानं जेव्हा फरमान काढलं to kill every Hebrew baby, की प्रत्येक हिब्रू बाळाला ठार मारायचं आहे in fact every baby boy, आणि प्रत्येक पुरुष संतान जे आहे त्याला ठार मारायचं आहे. any other mother would have collapsed. बाकी कुठली आई त्या जागी असती तर तेव्हा ढासळून पडली असती. When you have earthly love, you will collapse. पृथ्वीवरचं प्रेम असं आपल्यामध्ये असलं ना की त्या लागणुकीत आपण ढासळूनच पडतो. But if you have greater love, पण त्याहूनही महान प्रीती जर आपल्यात असेल you become Jochebed. तर आपण योखबेद बनतो. See? Jochebed could have broken down in fear, योखबेद भीतीनं ढासळू शकली असती, तुटू शकली असती. but she said, पण ती म्हणाली I will not break down मी तुटणार नाहीये. because my love to God कारण माझं जे देवावरचं प्रेम आहे is greater than my fear of Pharaoh. ते माझं प्रेम देवावरचं प्रेम फारो राजाच्या भीतीपेक्षाही मोठं आहे. In fact, my love towards God is greater than my love for my son आणि Moses. उलट पक्षी माझं देवावरचं जे प्रेम आहे ना ते माझा जो मुलगा आहे, माझं जे बाळ आहे, हे बाळ इवलूचं बाळ मोशे, त्याच्यावर माझं जे प्रेम आहे ना त्या प्रेमापेक्षाही माझं देवावरचं प्रेम मोठं आहे. And that greater love lets you to put your trust on God. आणि ती महान प्रीती तुम्हाला देवावर विश्वास ठेवायला लावते, ठेवू देते. That greater love made the wicker basket. आणि ती जी महान प्रीती आहे त्या प्रीतीपायी तिनं लवाळ्याची पेटी बनवली. That greater love put that wicker basket on the Nile River. त्या महान प्रीतीनं त्या लवाळ्याच्या पेटीला नाईल नदीवर सोडलं की आय नीड टू लेट इट गो नाव. Say, and when you apply this greater love, आणि हे महान प्रेम जेव्हा तू आपल्या जीवनात वापरता you will never lose your Moses, तुम्ही कधी आपला मोशे गमावणार नाही. because God honors greater love. कारण देव महान प्रीतीचा मान करतो. कधी भाकर पाण्यावर सोडून तर बघ नाही परत आली तर तो देव नाही. Praise God. आमेन. She took a baby, तिनं बाळ घेतलं, a little boy Moses, छोटस बाळ, एवढस बाळ, and placed him in the basket मोशे नावाचं, आणि त्या पेटीत ठेवलं and put him on the Nile River. आणि सोडून दिली पेटी नाईल नदीवर. Now let's be real. आता जरा आपण वास्तविकता बघू. जरा That's खरं not easy. हे सोपं नाहीये ना. एखाद्या आईनं आपल्या एवढ्याशा बाळाला असं पेटीत ठेवायचं, ती पेटी सोडून द्यायची पाण्यावर. इज इट इझी? हे सोपं आहे? Have you ever heard a story like this? तुम्ही अशी कथा कधी ऐकली आहे की एक आई No, होती? Bishop, I didn't hear it. तुम्ही म्हणाल नाही बिशप, आम्ही तर कधी असं ऐकलं नाही की आईनी बाळाला असं सोडलं असेल. Why? का? Because we are used to see the common love. का आपल्याला कॉमन प्रेम बघायची सवय आहे ना. We are used to see the natural love. आपल्याला नैसर्गिक प्रेम बघायची सवय आहे. We have yet to see the greater love. आपण कुठे अजून महान प्रीती पाहिली? Open the Bible and you will come across greater love. बायबल उघडा, तुम्हाला महान प्रीती कळेल. प्रेम करायचं कसं हे आजपर्यंत आपल्याला माहितीच नाही. राजा, प्रेम करायचं देव शिकवेल. Amen. That's a trembling hands putting the baby on the Nile River. थरथरत्या हातांनी तिने ते बाळ नाईल नदीवर सोडलं असेल. Yes, tear stained.
आणि अर्थातच रडू तर आलं, अश्रू आले, but faith soaked पण tears. विश्वासाने भिजलेले अश्रू निघाले. Amen. नुसते अश्रू निघणं वेगळं असतं, विश्वासाचे भरलेले अश्रू कुछ अलग ही रहते बेटा. That is greater love. त्याला महान प्रेम म्हणतात. Amen. आमेन. And the Bible says आणि बायबल म्हणतं the basket floated right into Pharaoh's house. ती लवाची पेटी बरोबर फारो राजाच्या घरात आली. The same house तेच घर that ordered his death. ज्या घराने त्याच्या मृत्यूचं फरमान काढलं होतं की प्रथम संतान ठार मारायचं. That same house became the house that raised him up. त्याच घराने त्याचं संगोपन करून त्याला मोठं केलं. Praise God. ज्या घराने आज्ञा काढली होती प्रथम संतान मारा, तेच घर त्या प्रथम संतानाला मोठं करत होतं. That's the power of greater love. हे महान प्रीतीतलं सामर्थ्य आहे. That's the power of greater love. हे महान प्रीतीतलं सामर्थ्य आहे. Because कारण- if she had normal love, जर तिच्यामध्ये नॉर्मल साधारण प्रेम असतं, she wouldn't have put the child on the Nile River. तिनं नाईल नदीवर ते बाळ सोडलंच नसतं. She would have embraced the baby. तर बाळाला कवटावून बसली असती की नाही नाही मला नाही जमणार आहे, And she would have said, आणि म्हणाली असती come on soldiers, kill me and my baby. की तुम्ही मलाही मारा आणि माझ्या बाळालाही मारा, मी हे करू शकत नाही, माझं एवढं तानं लहान दूध पितं बाळ मी नाही सोडू But शकत. greater love पण महान प्रेम trusts in God देवावर विश्वास ठेवतं and gives up the child आणि बाळाला सोडून देतं. because कारण its love is greater. त्याचं प्रेम महान आहे. Greater love for God, देवावरचं महान प्रेम, and that releases your baby back to you. आणि त्यातून तुझं सोडलेलं बाळ तुझ्याकडे परत येतं. God always checks on you देव नेहमी तुला तपासेल ना बेटा. whether you are living in that mediocre kind of love or greater love. तो देव आहे, देव तुला तपासणार. त्या मध्यम प्रेमात जगतोय का महान प्रीतीत जगतोय, प्रभू तुला तपासणार. God should always be first. आणि देवच नेहमी आपल्या जीवनात पहिला पाहिजे. God should प्रथम- always be first. प्रथम देवच पाहिजे, प्रथम येशूलाच वंदितो. Because कारण- when you trust God with you, जेव्हा तुम्ही देवावरती with your whole स्वतः heart, जेव्हा तुम्ही देवावरती स्वतःविषयीनं संपूर्ण हृदयाने विश्वास ठेवाल, He will always release, He will always protect that which you release. तेव्हा देव ना तुम्ही जे सोडून देताय ते सुरक्षित ठेवतो. He will not protect that which you protect. पण जे तू सुरक्षित ठेवायला जातोयस ते देव सुरक्षित ठेवणार Because नाही. that is natural love. कारण ते नैसर्गिक प्रेम आहे. But supernatural love, पण अलौकिक प्रेम, a greater love, महान प्रेम or agape किंवा love, अगापे प्रेम it त्याला म्हणतात. releases the baby ते बाळाला सोडून देतं. because it trusts in God. कारण देवावर विश्वास ठेवतं ते प्रेम. Praise God. आमेन. When you love God जेव्हा तुम्ही देवावर प्रेम करता, more than your fear, स्वतःच्या भीतीपेक्षाही जास्त, He will take care of your basket त्या देव तुमच्या पेटीला सांभाळेल and make it into a miracle. आणि चमत्कार करेल त्यातनं. Let your love be above all तुझं प्रेम सगळ्यात वरचं असू दे, and only towards God first. आणि पहिलं प्रेम तुझं देवावरच पाहिजे. Praise God. देवाला धन्यवाद. Did she lose Moses? मोशे तिच्या हातातनं गेला का? No, तिने मोशेला गमावलं का? नाही. because her priority was right. पण तिचं प्राधान्य बरोबर होतं. She loved God more than Moses. तिनं पहिलं देवावरती प्रेम केलं. मोशे बाळापेक्षाही जास्त प्रेम तिनं देवावर केलं. When you love God more than your Moses, जेव्हा तुम्ही तुमच्या मोशेपेक्षा जास्त, तुमचा मोशे कोणी काही असेल त्या मोशेपेक्षा जास्त जेव्हा तुम्ही देवावर प्रेम कराल, your Moses will come back to you, तुझा मोशे तुझ्याकडे परत येईल. healed and blessed, अगदी आशीर्वादित होऊन येईल, आरोग्यवान होऊन येईल, changed and powerful. बदललेला येईल, सामर्थ्यवान होऊन येईल, He'll be your next Samuel. आणि तो तुझा पुढचा शमूएल बनेल. Praise God. आमेन. आमेन. Look at Abraham. अब्राम बघा ना, He is the man who put God first. अब्राम असाच होता. देवाला पहिलं ठेवलं होतं त्याने. In Genesis 22, उत्पत्तीचा 22वा अध्याय, God said, देव बोलला, Abraham, अब्रामा take your son, तुझ्या मुलाला घे, your only son Isaac, एकुलता एक मुलगा इसाक जो एवढ्या वर्षांनंतर झालेला आहे त्याला घे, whom you love. ज्याच्यावर तुझं खूप प्रेम आहे त्या तुझ्या मुलाला उचल. See, don't miss that line. आणि ते वाक्य गमावू नका. Whom you love. ज्याच्यावर तुझं खूप प्रेम आहे तो तुझा 25 वर्षांनंतर तुला झालेला एकुलता एक मुलगा घे. Because I want to see कारण मला बघायचंय, मला पाहायचंय where your love is first. तुझं प्रेम पहिलं कुठे आहे. Now, Abraham didn't argue. अब्रामाने वाद नाही घातला. He didn't delay. अब्रामाने उशीर सुद्धा केला नाही. He walked up to that mountain अब्राम गेला त्या डोंगराकडे. because कारण greater love always obeys even when it hurts. महान प्रीती जरी दुःख वाटत असेल, आतमधून कळा जरी लागल्या असतील,
तरी महान प्रीती आज्ञा पालन करते. Come on, people, try to understand this truth. समजून घ्यायचा प्रयत्न करा माझ्या प्रिय लोकांनो, हे सत्य आहे. Greater love always obeys even when it hurts. महान प्रीती जरी कळ लागली ना आतून तरी सुद्धा आज्ञा पालन करते. See, this was his miracle child. आणि चमत्कारानं त्याला मिळालेला त्याचा हा एकुलता एक मुलगा होता. The promise he waited 100 years for. ज्या अभिवचनाची त्यांनी वाट पाहिली 101 वर्ष. But Abraham said, पण अब्राहम म्हणाला, I will rather lose my son हा मुलगा जरी माझा गेला तरी चालेल, than lose my obedience towards God. पण देवासाठी माझा आज्ञापालन मी कधीही सोडणार नाही. My obedience माझा आज्ञापालन will bring back my son. माझ्या मुलाला परत आणेल. My obedience to God माझा देवासाठीचा आज्ञापालन will give him a resurrection. त्याला पुनरुत्थान देईल. My obedience to God मी जर देवाचं आज्ञापालन केलं will make my son something. तर माझ्या मुलाला देव त्यातनं काहीतरी घडवेल, बनवेल. Just when he lifted up the knife, आणि मग जेव्हा अब्रामाने त्याला मारायला सुरा उचलला, God shouted from heaven, देव स्वर्गातनं ओरडला, stop, थांब, because now I know आता मला कळलंय you fear me. तुझ्यात माझं भय आहे. Say, आय डोंट वॉन्ट युअर सन. verse 12, 12. now I know you fear me. आता मला कळलं की तुझ्यात माझी भीती आहे. The greater love released the greater blessing. महान प्रीतीनं महान आशीर्वाद आणला ना, Because when you give God कारण जेव्हा तुम्ही देवाला देता what you love the most, जे तुम्हाला जास्त प्रिय आहे, सगळ्यात जास्त प्रिय आहे, ते जेव्हा तुम्ही देवाला देता He will even make it a resurrection miracle for तेव्हा you. देव त्या गोष्टीला तुझ्यासाठी पुनरुत्थित चमत्कार करेल. Always remember, नेहमी लक्षात ठेवा, greater love does not lose. महान प्रीती पराजयी होत नाही. Greater love does not lose on this earth. महान प्रीती या जगात पराजयी होत नाही. It always lifts. आणि नेहमी ती वरच येते It always gives blessings. आणि नेहमी ती आशीर्वादच देते. When you let go for God, जेव्हा तुम्ही देवासाठी गोष्टी, माणसं, जे काही प्रिय आहे, प्रियकर आहे, ते सगळं सोडायला तयार you will व्हा. never come up empty. कधी तुम्ही रिकाम्या हाताने परत येणार नाही. God wants to lift you higher. देवाला तुला अजून वर आणायचंय. Greater love. महान प्रीती. Say greater love. बोला महान प्रीती. Greater love. महान प्रीती. Praise God. देवाला धन्यवाद. When you place in God's hand, जेव्हा तुम्ही देवाच्या हातात ती सोडाल nothing dies. तेव्हा काही मरत नाही. देवाच्या Nothing हातात dies. सोडलेलं काहीच मरत नसतं बेटा. तू पेटी सोडतीये ती परत येणार आहे. It तू will always भाकर सोडतोय multiply. ती परत येणार आहे. ती बहुगुणित होणार आहे. Amen. आमेन. And love that clings is human. आणि जी प्रीती अशी लपटून राहते ना, ते मानवी प्रेम आहे की आमची अटॅचमेंट खूप आहे, आमची जवळीकता खूप आहे, आम्हाला एकमेकांना सोडायला होत नाही. And that's why you lose them. आणि म्हणून मग आपल्या हातातनं ते निघून जातात. But love that releases, पण जे प्रेम मोकळीकता देतं की लेट गो, it is divine. ते दैवी असतं. It is divine. मूठ ढिल्ली ठेवा बेटा, ते Amen. दैवी आहे. Whoever it is, whatever it is, आणि मग ते व्यक्ती कोणी असोत, काहीही असोत, whether it is money, your house, your bank money, whatever, तुझं प्रेम कशावरही आणि कुणावरही बसलेलं असो, पैशावर बसलेलं असो, बँकेवर बसलेलं असो, माणसावर बसलेलं असो, कोणावरही बसलेलं असो, your family, your children, your spouses, तुझ्या फॅमिलीवर बसलेलं असो, तुझ्या मुलांवर बसलेलं असो, तुझ्या नवऱ्यावर, तुझ्या बायकोवर तुझं प्रेम बसलेलं असो, Jesus should always be above all of them. येशू नेहमी सगळ्याहून वर पाहिजेत. Amen. कारण येशूंनी आपल्याला आदेशच दिलेला आहे. तो Obedience is the language of greater love. आज्ञापालन महान प्रीतीची भाषा आहे, माहित आहे. Fear always holds on, भीती नेहमी धरून ठेवते, but faith lets go. पण विश्वास सोडून देतो. भीती कंट्रोल करायला जाते, विश्वास म्हणतो लेट गो. Amen. आमेन. You can never outgive God. अरे देवापेक्षा जास्त तुला देता येणार आहे का? Can you ever outgive God? आणि देवापेक्षा पुढे जाऊन जास्त तुला देता येणार आहे? नाही. Because He always outloves you. कारण की देवाचं तर तुझ्यावरती नेहमीच जास्त प्रेम आहे. If you love God, जर तू देवावर प्रेम केलं, if you have greater love, जर तुझ्यामध्ये ते महान प्रेम असेल, release everything. तर रिलीज मूठ ढिल्ली सोडा आणि सोडा. Don't be like the rich ruler, त्या श्रीमंत अधिकाऱ्यासारखे होऊ नका attached to his things. की त्याच्या गोष्टींना तो लपटूनच राहिला होता. Jesus said, leave all these things and follow me. येशू म्हणाले हे सगळं सोडा आणि माझ्या मागे चाला. त्याला म्हणाले येशू सगळं सोड, माझ्या मागे चाल. But he couldn't because he didn't have greater love. नाही जमलं, कारण त्याच्यात महान प्रीती नव्हती. सो ही कुड नॉट डू इट. त्याला नाही जमलं ते सगळं सोडायला. He lost eternal life. मग अनंत काळचं जीवन गेलं की नाही त्या पोराच्या हातात? Amen. आमेन. If you release, you will experience resurrection every day. तुम्ही जर सोडलं तर पुनरुत्थानाचं सामर्थ्य तुम्हाला रोज अनुभवायला मिळेल. छोडोगे तो मिलेगा. Greater love does not panic. महान प्रेम गोंधळत नाही. Amen. आमेन. It never panics in pain. महान प्रीती कधीही वेदनेत गोंधळत नाही की अभी क्या
ये सभी छोड़ना पड़ेगा, सबको छोड़ देने का. It even prays through pain. ते वेदनेत पण प्रार्थना करते. Amen. Amen. Greater love says, महान प्रीती म्हणते, I will climb this mountain. या डोंगरावर मी चढीन. Even if it breaks me, I will climb या this mountain. डोंगरावर मी चढेन. मला जरी त्यात तुटावं फुटावं लागलं तर आय एम रेडी. Because I love God. कारण माझं देवावर प्रेम I आहे. have greater love in me. माझ्यामध्ये महान प्रेम आहे, त्याने मला तारलेलं आहे. Every sacrifice becomes a setup for your resurrection. प्रत्येक त्याग जो तुम्ही करता तो तुमच्या पुनरुत्थानासाठी असलेली पायरी आहे. Amen. आमेन. And love प्रेम without trust विश्वासाशिवायचं प्रेम is just emotion. त्या भावना आहेत नुसत्या. Love without trust is emotion. विश्वासाशिवायचं प्रेम नुसता भावनांचा खेळ आणि थैमान आहे. Love with trust is greater love. पण विश्वासासकटचं प्रेम महान आहे. Amen. Amen. And love with trust is worship towards आणि God. विश्वासासकटचं प्रेम देवाची आराधना आहे. हालेलुया. Jesus had said it. येशू बोलले, If you love your father or mother more than you love me, वाचा ना तुम्ही ते वचन काढून जे आता मी सांगितलं. you are not worthy of being mine. माझ्यापेक्षा बापावर किंवा आईवर तू अधिक प्रीती करत असशील तर तू मला योग्य नाहीयेस. If you love your son or daughter more than me, माझ्यापेक्षा जास्त मुलावर आणि मुलीवर तू प्रेम करत असशील, you are not worthy of being mine. तू मला योग्य नाहीयेस. Sometimes people love so much कधी कधी लोक एवढं प्रेम करतात that they can't even handle loss. की त्यांना नुकसान सोसवत नाही. They got heart pain. मग हृदय दुखायला लागतं. They go into the ICU. मग आयसीयू जातात. Why? किंवा Emotionally bound. का? कारण की भावुक रीतीनं बांधलेले असतात. They cry, they break down. रडतात, तुटतात, डिप्रेशन मध्ये जातात, नैराश्यात जातात, कारण एवढे सॉलिड प्रेमात पडलेले Yes. असतात. They lose their peace. शांती जाते. One member goes out of their house, then they are collapsing. एक मेंबर त्यांच्या फॅमिलीतला गेला तर ते ढासळतात. That's because their love is in the wrong place. सहन होत नाही त्यांना. का? कारण टू बिगिन विथ प्रेमच चुकीच्या जागी पहिलं ठेव. प्रेम करायचं पण पहिलं देवावर जास्त करायचं, मग बाकीचं ढिल्ल्या मुठीनं सोडायचं बेटा. There is something called greater love. काहीतरी आहे ज्याला म्हणतात महान प्रीती. A love that keeps your heart safe. अशी प्रीती जी तुझ्या हृदयाला सुरक्षित ठेवते. Even when life hurts you. जरी आयुष्य तुला वेदना देत असेल तरी सुद्धा सुरक्षित ठेवते. आणि मगच ती वाक्य बाहेर पडतात की कुछ भी हुआ तो भी कुछ नहीं होता क्योंकि जीसस अपने साथ है. Greater love महान प्रेम that gives you strength to let go. जे तुला ताकद देतं की आय एम रेडी टू लिव्ह इट ऑल. मी सोडायला तयार आहे. Only greater love can offer his son on the altar. महान प्रीतीच आपल्या एकुलत्या एक मुलाला वेदीवरती चढवायला तयार होते. Earthly love cannot put Isaac on the altar. पृथ्वीवरचं प्रेम इसाकाला वेदीवर चढवू नाही शकत. Earthly love will put your neighbor's son on the altar. पृथ्वीवरचं प्रेम तुझ्या मुलाला तू नाही वेदीवर चढवणार, तुझ्या शेजाऱ्याच्या मुलाला चढवशील असं असेल. But पण greater love महान प्रेम can also put its own son on the altar. स्वतःच्या मुलाला सुद्धा वेदीवर चढवेल. Praise God. आमेन. Let me tell you a story. एक गोष्ट सांगतो, कहाणी सांगतो. Many years ago, अनेक वर्षांपूर्वी I went to visit a pastor's house. एका पास्टरांच्या घरी मी गेलेलो. As I entered that house, जसं मी त्यांच्या घरात प्रवेश केला, I heard loud crying in that house, मी जोर जोरात रडणं ऐकलं त्यांच्या घरात, as though somebody had died. की जणू कोणी मेलंय, कोणी वारलंय. So we both rushed in, our hearts were beating. I thought this pastor has lost somebody. आम्ही दोघंही पळत पळत म्हणजे धावत धावत आतमध्ये गेलो की काहीतरी झालेलं आहे, या पास्टरांचं कोणीतरी गेलं बहुतेक. I said, who died? What happened? तर मी विचारलं काय झालं, कोण वारलं. The pastor looked very tired तर ते पास्टर इतके दमलेले दिसत होते and he sighed and he told me, आणि ते बाजूला आले असे आणि मला म्हणाले it's nothing serious. काही सिरियस नाहीये, Our dog died. आमचं कुत्रं वारलं. म्हटलं हो का. And the wife was almost on the floor, आणि त्यांची मिसेस जवळजवळ जमिनीवर लोळत होती, crying as though heart was broken. अशी रडत होती, इतकं हृदय तुटल्यासारखं. And she was wailing आणि रडते म्हणजे असा जोरात आक्रोश, as though she lost a mansion in heaven. की जणू स्वर्गातला महालच गेला असावा, तारणच गेलं असावं. And there was a funeral आणि मयत होती. because the pastor said, now we have to bury this dog. कारण पास्टर म्हणाले आता या कुत्र्याची मयत करावी लागेल. And there, तिथे even there she was screaming. तिथेही त्यांच्या मिसेस इतक्या जोर जोरात ओरडतायत, रडतायत, ओरडतायत, She said, bury me with that आणि dog of म्हणतात mine. माझ्या कुत्र्यासोबत मला पण तुम्ही पुरून टाका. मला तर या गोष्टी खूपच नवीन होत्या की दिस इज अ बिट टू मच फॉर मी. And then मग the pastor also did a
unthinkable thing. पास्टरांनी सुद्धा असं काहीतरी केलं की ज्याचा विचारच आपण करू नाही शकत. He slapped her right in front of every one of us. एक मुस्काटीत मारून दिली मिसेसच्या सगळ्यांच्या समोर, आमच्याही समोर. But she came back to her senses, मग ती आली थोडी शुद्धीवर. like the man of Gadara. गदारातला तो गर्सेकरांच्या प्रांतातला होता ना तो भूतग्रस्त, तो शुद्धीत आला. तशा याही शुद्धीत आल्या. आय एम सॉरी बट दिस इज द ट्रूथ. And then she realized आणि मग त्यांच्या मिसेसला कळलं that I was loving something more than the one who gave me love itself. ज्याने मला प्रेम दिलेलं आहे त्याच्याहून जास्त मी कोणावर तरी एवढं प्रेम करायला लागले. Are you getting me, people? ही शुद्ध त्यांना त्यावेळेला आली. समजताय का मी काय म्हणतोय? Let not your love for anything become an idolatry. बघ, तुझं कशावरचंही आणि कुणावरचंही प्रेम तू मूर्ती पूजेत बदलू नको देऊ. Say, love has that capacity. प्रेमात ती कुवत आहे ना. एखाद्यावरती आपण प्रेम करायला लागलो की त्याच्या मूर्त्याच बनतात आपल्या हृदयात. Amen. प्रेमात तेवढी कुवत आहे. I have seen some people, मी काही लोकांना पाहिलंय they can't function नाही त्यांना कामच करता येत. when people walk out of their life. ज्या लोक त्यांच्या जीवनातून निघून जातात त्यांना कामच करता येत नाही. They stay depressed for weeks, months, years. आठवडे आठवडे, महिनोन-महिने, वर्षोन-वर्ष ते डिप्रेशन मध्ये जातात. What is the problem? काय झालं? They don't have greater love. त्यांच्यात महान प्रीती नाही म्हणून हे असं होतं. When you have greater love, you can stand any nonsense of the पण world. महान प्रीती जर आपल्यात असेल ना, यू कॅन स्टँड एनी नॉनसेन्स. कुठल्याही नॉनसेन्सला आपण तोंड देऊ शकतो कारण ती महान प्रीती आपल्यात आहे. Their child leaves for college त्यांचे समजा त्यांची मुलं कॉलेजसाठी गेली बाहेर and they're having a nervous breakdown here at home. तर बस त्यांना इथे नर्वस ब्रेकडाऊन होतो की आता आमची मुलं आम्हाला सोडून गेली. Their boyfriend breaks up त्यांचा बॉयफ्रेंड गेला and they stop eating. मग खाणं सोडतात, They stop praising God देवाची स्तुती सोडतात and they almost stop living. आणि जगणंच सोडतात जवळजवळ. Hear me today. आज ऐका तुम्ही लोक माझं. If you want to be strong, तुला प्रभू स्ट्रॉंग राहायचंय, because there are many things you will face in life. बघ आयुष्यामध्ये अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागतं आणि लागणार आहे. Your heart can be bombarded with many things. तुझ्या हृदयावरती अनेक गोष्टींचा हल्ला होणार आहे. And only greater love can keep it beating. फक्त महान प्रीतीच त्या हृदयाला धडधड ठेवेल. एवढे हल्ले आयुष्यामध्ये हृदयावर होत असतात. कोंबडीची हृदय ठेवू नका. See? And so you find these people who have lost their boyfriends or girlfriends. मग अशी माणसं जेव्हा आपल्याला सापडतात, समजा त्यांचा बॉयफ्रेंड सोडून गेला, गर्लफ्रेंड सोडून गेली, Sitting there alone, eating ice cream alone. मग एकटेच बसून राहतात, एकटेच आईस्क्रीम खातात, Scrolling through the old texts. मग एकटेच जुन्या व्हॉट्सअपवरच्या टेक्स्ट बघत राहतात, And chatting, saying, आणि म्हणत राहतात, He said to me that he will never leave me. तो मला म्हटला होता तो मला कधी सोडणार He नाही. will never forsake me. तो मला म्हटला होता तो मला कधी टाकणार नाही. जमीन हसरा. Let me tell you one thing. एक गोष्ट सांगतो, If they can leave you, जर ते तुला सोडून जाऊ शकतात they were never assigned to stay with you forever. तर ते तुझ्या बरोबर कायमचे राहायला बनलेच नव्हते. But when Jesus says, I will stay with you, पण येशू म्हणतात जेव्हा की मी तुझ्या सोबत कायम राहणार आहे, He will never leave you. येशू तुला कधी सोडणार नाही. He will never break your heart. येशू कधी तुझं हृदय तोडणार नाही. Forever and ever. आमेन. कायम आणि कायम. आमेन. You better have a love that doesn't collapse when people collapse. तुमच्यामध्ये तुम्ही असंच महान प्रेम ठेवा जे लोकांनी तुम्हाला सोडलं किंवा लोक निघून गेले तर ते ढासळणार नाही अशी महान प्रीती ठेवा. That is called greater love. त्याला महान प्रीति म्हणतात. लोगों का Amen. क्या है बेटा, लोग आज आएंगे कल जाएंगे, फिर कोई आएगा फिर कोई जाएगा. Jesus himself showed us greater love. येशूंनी स्वतः आपल्याला महान प्रीती दाखवली आहे. He just lost his cousin brother. कझिन ब्रदर येशूंचे मावस भाऊ वारले. And he heard that John the Baptist, येशूंचे मावस भाऊ, बाप्तिस्मा देणारा योहान, his own cousin, स्वतःचे मावस भाऊ ना the येशूंचे, one who baptized him in the Jordan River, ज्या योहानाने यार्देन नदीत येशूंना बाप्तिस्मा दिला होता, who himself said, Behold the Lamb of जो God. म्हणालेला होता की पहा हा देवाचा कोकरा. But now he has been brutally murdered. आणि आता त्या योहानाचा खून झालेला आहे भयानक रीतीनं. His head was cut off. त्याचा शिरच्छेद झालेला आहे. He didn't die of sickness. तो काय आजाराने मेला नाही काही. He was killed in young age. त्याला जवानीत ठार मारलं. Not because he did wrong, त्याने चुकीचं केलं म्हणून नाही काही, but because he told the truth. त्याने सत्य सांगितलं म्हणून मेला. Now, if that was one of us,
आपल्यातलं जर कोणी त्या जागी असतं we would be calling lawyers. तर आपण तर वकीलच बोलवले असते. Amen. आमेन. We would be writing petitions. आपण तर पेटिशन लगेच टाकली असती We would have started Facebook posts. आणि आपण फेसबुकवर पोस्ट लगेच टाकली असती की दिस इज नॉट डन, हा अन्याय आहे This is not right. आणि हे बरोबर नाही. Justice for John. Justice for John. योहानासाठी न्याय द्या, योहानासाठी न्याय द्या. But Jesus didn't go to the court. पण येशू नाही गेले कोर्टात, He didn't go to the king's palace. येशू नाही गेले राजाच्या महालात, He never went there to protest. येशू नाही गेले काय आंदोलन करत माझ्या मावस भावाला असं मारलं, माहिती तरी होतं का तो कोण आहे, असं कोणी मारतं का. He didn't call all his 12 disciples and said, let us take out a procession. येशू असं नाही म्हणाले 12 शिष्यांना बोलवून की चला आपण मिरवणूक काढूया, शांती मोर्चा, मुख मोर्चा आणि आंदोलन. Save John's legacy. Come on, let us take this board. नाही नाही, Walk योहानाचं to the वतन, king. योहानाचं वतन आपण सांभाळायला पाहिजे, न्याय मिळालाच पाहिजे, हमारी मांगे पुरी करो. The Bible says बायबल म्हणतं Jesus went to a solitary place. येशू एकांतात गेले, एकट्या जागी Say, जहां कोई नाहीये, all alone. एकटे. Yes, Matthew 14:13 says. वाचा ना, मत्तई 14:13 लिहिलंय. Why did Jesus go alone? का येशू एकट्या जागी एकटे गेले? Because even the strongest heart needs to refuel. कारण की अगदी बलवान हृदयांना सुद्धा जसं पेट्रोल भरायची गरज पडते ना, तशी गरज पडते. Even the Son of God needed time with his Father. देवाच्या पुत्राला सुद्धा आपल्या देवपित्यासोबत ती वेळ गरजेची पडली. He didn't go to fight. तो ते काही भांडायला, येशू भांडायला गेले नाहीत. He went to pray. येशू प्रार्थना करायला गेले, He didn't go to argue. वाद घालायला गेले नाही. He went to align himself back to the Father. तर परत देवपित्याशी अलाइन करायला गेले. You always go back to the Father, नेहमी देवबापाकडे परत या. showing that you have greater love. देवबापाला दाखवा की माझं महान प्रेम तुझ्यावरच And आहे. when you have greater love, you trust God. आणि जेव्हा महान प्रेम तुझं देवावरती असतं तेव्हा देवावर तुझा विश्वास असतो. मग स्वतःच्या फॅमिलीत म्हणा किंवा मित्रदोस्तात म्हणा किंवा सोशल लाईफ मध्ये काही जरी झालं तरी सुद्धा आपण पहिले देवाकडेच परत येतो आणि यायला पाहिजे. He didn't go to the world. तो नाही गेले, ते He नाही. went to God. येशू जगात गेले नाहीत, येशूंनी वकील पकडले नाहीत, येशू कोर्टात गेले नाहीत, येशू महालात गेले नाहीत, येशू देवाकडे गेले. When you have greater love, जेव्हा महान प्रेम तुमच्यात असतं you don't take your brethren to court. त्या बंधुजनांना कोर्टात नेत नसतात बेटा. You don't take people to court. महान प्रीती जेव्हा आपल्यात असते तेव्हा आपण लोकांना कोर्टात खेचत नसतो. You trust the Heavenly Father to स्वर्गीय give you बापावर आपण justice. विश्वास ठेवतो की तू माझा न्याय कर. When your heart is breaking, तुझं हृदय जेव्हा तुटतंय ऍक्च्युली, don't run to the people, त्या लोकांकडे धावू नको. because कारण some will try to wipe your eyes, काही माणसं तुझे डोळे पुसतील, but behind your back they will be happy that you're suffering. पण पाठीमागून खंजीर खोपसतील आणि आनंद करतील की अच्छा हो गया, इसको ऐसा ही चाहिए. Say, go to the presence of Jesus. देवाच्या येशूंच्या सहवासात जा. And that's what Jesus did. असंच येशूंनी He केलं. went to the Heavenly Father. मावस भाऊ योहान वारल्यानंतर स्वर्गीय बापाकडे येशू परत आले. Jesus knew येशूंना माहित होतं that only in that quiet place, walking miles from their cities to meet him, मैलोमाई चालून आपापल्या शहरातनं येशूंना भेटायला लोकांची गर्दी आली. if it were me or you, जर त्या जागी तुम्ही किंवा मी असतो, we would have probably said, आपण म्हणालो असतो not today. आज नाही, माझ्या घरात मयत झालेली आहे. माहित नाही का काय आहे आमच्या घरात? टुडे इन माय Not फॅमिली, today. नॉट टुडे, टुडे देयर इज फ्युनरल इन माय I am फॅमिली. grieving today. आज मी शोक करत आहे, मी नाही येऊ शकत. Leave me alone. मला एकटं सोडा. मी लोकांच्या गर्दीला वगैरे उपदेश करायला आणि प्रार्थना करायला आज येणार नाही. माझ्या फॅमिलीमध्ये फ्युनरल आहे. Sometimes the grief is less, but we are worried about the society. कधी कधी दुःख कमी असतं आपल्याला, पण समाजाची भीती वाटते ना. समाज Yes, काय म्हणेल? अरे आग लाव त्या समाजाला. And that's why even when there are only 2 tears, you try shedding 100 tears. आणि म्हणून 2 अश्रू जरी असले ना डोळ्यात त्या मैतीवर, तरी तुम्ही 100 अश्रू गाळायचा प्रयत्न करतात. Because then का? people समाज. say, मग समाज म्हणतो he truly loved. नाही, याचं खूप प्रेम होतं बरं का. But Jesus was not like that. येशू तसे no, he was The not Bible like- says बायबल म्हणतं he saw the crowd येशूनी लोकांची गर्दी पाहिली. in Matthew 14:14, मत्तई 14:14 and he was moved with compassion, येशूंना कळवळा आला. and he healed the sick that morning. आणि येशूनी त्या सकाळी सुद्धा आजारी माणसांना आरोग्य दिलं, जरी स्वतःच्या घरात मावस भावाचं फ्युनरल झालेलं होतं तरी. What does it show? त्याचा अर्थ काय? He was moving by greater love. येशू महान प्रीतीत चालायचे. महान प्रीती, अगापे प्रीती, ज्याची भाषाच, ज्याची एबीसीडीच आपल्याला माहित नाहीये. He just lost someone he loved, अरे आत्ताच कोणीतरी त्याच्या फॅमिलीमध्ये ज्याच्यावरती ते खूप प्रेम करायचे तो वारला, but he's still loving पण the तरी people. लोकांच्या गर्दीवर प्रेम करत राहिले.
He's not missing his mission. नाही, त्यांचं मिशन नाही त्यांनी चुकवलं. येशूंनी कामगिरी नाही चुकवली. He's still healing. तरी आरोग्य दिलं, He's still giving. तरी दिलं. What is it? म्हणजे काय? Greater love. महान प्रीती. Here somebody dies somewhere in the village and that is your uncle's. इथे गावाकडे आपल्या घरातलं Very कोणीचं far. वारलं, कोणीतरी लांबचं. And we go from here. आपण इथून पार जातो गावाला. आणि मी म्हणते नेहमी गावाला Sometimes गेला we- की येताना 4-5 भूत घेऊनच येतो. And sometimes we resign and go. आणि कधी कधी आपण राजीनामे देऊन जातो. नाही, गावाकडे असं I'm झालं. not saying you shouldn't love them. बघा, गैरसमजूत करू नका. मी असं शिकवत नाही की तुम्ही माणसांवर, नातेवाईकांवर प्रेम करायचं नाही. मी असं कधी शिकवलेलं But it नाही. is that natural love which pulls us to any extremes. पण ते नैसर्गिक प्रेम खेचतं, कुठल्याही पराकाष्ठेला नेतं ना, तो गोंधळ आहे. See? Now, लिमिट पाहिजे. Jesus did this in the morning, येशूंनी सकाळी हे केलं, but he didn't tell the disciples, पण शिष्यांना असं नाही म्हणाले now enough, let me go home. की आता बास, आता मला घरी जाऊ दे, फॅमिलीमध्ये सगळे गोळा झालेले आहेत, आता बास. Because morning I gave you all. कारण सकाळी आता मी केलं ना, लोकांची गर्दी आली, काय हवं ते केलं, प्रेयर केली, झालं ना आता. At evening, just leave me alone. आता संध्याकाळी मला एकटं सोडा, आता बास, मला फॅमिली जायला हवं. No, नाही, नाही. Bible says बायबल म्हणतं, in the evening he multiplied bread and fish to the hungry people. संध्याकाळी तर येशूंनी भुकेल्या लोकांसाठी मासा आणि भाकर बहुगुणित केली. Read that verse 16. वाचा, वचन वाचा, 16 वचन. All happened on the same day. सगळं त्याच दिवशी झालेलं आहे. When evening came, the disciples said, send them away so they can buy food. But Jesus said, they don't need to go away. You give them something to eat. 15 वचन बघा तुम्ही. मी मत्तई 14:15 वर आहे. आणि संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, ही जागा रान आहे, वेळ होऊन गेलेली आहे, लोकांनी गावामध्ये जाऊन आपणाकरता अन्न विकत घ्यावे, म्हणून लोकांच्या समुदायाला पाठवून दे. येशू म्हणाले, कोणी जायची गरज नाही. On the same day, he lost his cousin. हे सगळं त्याच दिवशी झालंय ज्या दिवशी येशूंचा मावस भाऊ वारला, योहान. And yet he healed the sick, आणि तरी सुद्धा येशूंनी लोकांना आरोग्य दिलं. multiplied bread and fish for मासा आणि thousands. भाकर हजारो लोकांसाठी बहुगुणित केली. He was the busiest on the saddest day. अगदी दुःखी दिवशी येशू सगळ्यात जास्त प्रभूच्या Does कामात it व्यस्त होते. register your mind? डोक्यात रजिस्टर होतं का हे? He was the busiest on the most saddest day of his life. सगळ्यात दुःखी दिवशी येशू देवाच्या कामात एवढे व्यस्त होते. नैसर्गिक लोकांना या गोष्टी कळणारच नाही की डझंट केअर फॉर हिज फॅमिली. Yes. असं कुठे होतं का? नैसर्गिक लोक असंच बोलणार, पण जे आध्यात्मिक आहेत त्यांना समजेल हे काय आहे. Do you see the greater love in action? दिसतंय महान प्रीती कृत्यात दिसतीये. Yes, we have to raise our standard of आपल्याला love. आपलं स्टँडर्ड वर आणावं लागेल. Church, raise the standard of your love. माझ्या चर्चच्या लोकांनो, प्रेमाचं स्टँडर्ड जरा वर आणा. Because that is what greater love does. कारण महान प्रीती असंच करते. घरच्यांवर सगळेच प्रेम करतात. कभी बाहर वालों के ऊपर भी लगा के देख. Greater love does not shut down in pain. महान प्रीती वेदनेत गपचूप बसत नाही. It shines through the pain. ती त्या वेदनेत चमकते It lives for the kingdom of आणि God. देवाच्या राज्यासाठी जगते की मला दुखतंय खूप, पण कुणाला दिसणार नाही मला दुखतंय काय. It says, म्हटलंय, even though I am hurting, जरी मला इथे दुखतं I will still be helping the people. तरी मी लोकांना मदत करणार. Amen. Amen. Even though I am grieving, जरी मी दुःखी आहे, I'll still be giving. मी तरी देत राहणार. ओ हालेलुया. आय I'll लव्ह still इट. be giving. आय लव्ह इट. Even though I am broken, जरी मी तुटले, खलास, आय एम डन, आय एम फिनिश, I'll still be a blessing. मी तरी आशीर्वाद बनीन. That is greater love. त्याला महान प्रीती म्हणतात. एवढ्या वेड्यावर रुसायचं बसायचं, आम्ही येणारच नाही, आम्ही करणारच नाही. See, that is the love of Jesus. येशूंमधलं प्रेम हे असं आहे. Love that puts God's purposes above personal gain. असं प्रेम जे देवाच्या संकल्पांना व्यक्तिगत फायद्याच्या पुढे ठेवतं. See. की मला व्यक्तिगत फायदे काही नकोयत, मला देवाचा संकल्प पहिला ठेवायचा आहे. Greater love still keeps praising. महान प्रीती तरी स्तुती करत राहते. It stands praising in the midst of turmoil. अगदी संकटांमध्येही स्तुती करत राहते की कुछ मिले कुछ ना मिले, प्रभू की स्तुती हो. Amen. आमेन. Because it knows कारण महान प्रीतीला ठाऊक I'm असतं, serving the God who is the God of the living and the मी dead. अशा देवाची सेवा करत आहे जो जिवंतांचा आणि मेलेल्यांचाही देव आहे. Say, it can stand in the valley of dry bones and praise God. मेलेल्या हाडांमध्ये, त्या अस्थीमध्ये, त्या खोऱ्यामध्ये जाऊन सुद्धा स्तुती करू शकतं ते. Amen. आमेन. Not out of fears for today आणि आजसाठीच्या उतावळीतनं, भीतीतून नाही, or our worries about tomorrow. किंवा उद्यासाठीची चिंता घेऊन नाही. Because कारण it knows त्या प्रेमाला माहिती. nothing ever can separate me from the love of God. महान प्रीतीला माहिती असतं काही घडो,
देवाच्या प्रीतीपासून मला कोणी तोडू नाही शकत. Nobody can separate from this love. या प्रेमापासून मला कोणी तोडू नाही शकत. Every other love can break. बाकी सगळी प्रेम तुटू शकतात की हे But गेले this ना love जाऊ दे, can never ते गेले break. ना जाऊ दे, नातेवाईक गेले ना जाऊ दे, घरवाले गए ना जाऊ दे, हे तर नाही जाते ना. See? आणि हेच महत्वाचं आहे. This is the most important. अरे माझ्या राजा, हेच Relationship. महत्वाचं आहे. Greater love can go through losses and yet stand tall. महान प्रीती नुकसानातून जाऊन सुद्धा उंच पुरी उभी राहते. भनक ना पडे किसी को कि क्या हो रहा है. And I have seen when love goes through loss, आणि मी पाहिलंय जेव्हा प्रीती नुकसानात न जाते ना how they behave. तेव्हा ते कसं वागतात. I have seen it. मी बघितलंय. Not once, twice, but many एकदा times. दोनदा नाही, अनेक वेळेला मी पाहिलंय प्रीती नुकसानातून गेली की कशी वागते. But I have also seen पण मी हेही पाहिलंय people of our church. आपल्या चर्च मधले लोक पाहिलेत. A family loses someone precious on Saturday. समजा आहे एखादी फॅमिली आणि शनिवारी त्यांचं कोणीतरी वारलं, By Sunday morning, they are there in the church. तरी दुसऱ्या दिवशी सकाळी ते चर्च मध्ये असतात. They are there in the church. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी ते चर्च मध्ये असतात. असं मी Sitting in पाहिलंय. the first row. पहिल्या रोत बसलेले असतात. मी पाहिलेले आपल्या चर्च मध्ये हे We have allotted that place. जागा दिलेल्या आहेत आम्ही अशा परिवारांसाठी. आमेन. They don't wear black glasses to hide their swollen eyes. आणि काळा चष्मा घालून येत नाहीत ते सुजलेले डोळे लपवायला. In the world, you see, जगात तुम्ही पाहत असाल they wear dark glasses. काळे चष्मे घालतात लोक स्वतःचे सुजलेले डोळे लपवायला. They don't come with excuses to stay home. कारण लावत येत नाहीत घरी की नाही नाही आज आम्ही येऊ नाही शकत, आम्हाला घरीच राहावं लागेल आज. नाही. Don't see bitterness in their hearts. कडूपणा त्यांच्या हृदयात दिसतच नाही. They will have pain but not bitterness. दुखत असेल पण कडूपणा They नाही. come with their hearts lifted. हृदय अशी उंचपुरी घेऊन येतात. Yes, they come with their hearts heavy too. आणि अर्थातच हृदय जड असतं नाही असं नाही, But their faith is strong. पण विश्वास खंबीर असतो That one day I will meet my precious one. की एके दिवशी माझे हे प्रियजन मला भेटणार आहेत वर. Because they know कारण त्यांना the ठाऊक आहे, same God तोच देव who took them away ज्याने माझ्या घरच्यांना नेलंय will keep them safely त्यांना तोच देव सुरक्षित ठेवेल and allow me to meet them one day. आणि मलाही त्यांना एके दिवशी भेटू देईल. Amen. आमेन. Same God who gave तोच देव ज्याने दिलं will be with us. तो आपल्या सोबत पण The राहील. same God who took away ज्या देवाने नेलं will be with us. तोच आपल्या सोबत राहील. Amen. आमेन. आमेन. That's why म्हणून many times I feel this first row is a row of faith. अनेक वेळेला मला असं वाटतं हा ही पहिली रांग विश्वासाची रांग आहे. This first row should be a row of faith. अनेक वेळेला मला असं वाटतं ही पहिली रांग आहे ना, तर पहिल्या रांगेत बसलेले विश्वासाचे लोक असले पाहिजे. Because that day, कारण त्या दिवशी when the family sits here, जेव्हा तो परिवार ती फॅमिली इथे बसते, my eyes fall on that family. माझे डोळे पडतात त्या फॅमिलीवर. Because then I see कारण मग मी पाहतो this is a row that shows greater love in the most trying times. ही ती रांग आहे जी महान प्रीती दाखवत आहे संकटातून जात आहेत तरी सुद्धा. I see them all. आणि सगळ्यांना पाहतो मग The husband, the wife, the नवरा children, बायको मुलं ऍज अ फॅमिली बसलेली असतात, tears rolling अश्रू वाहत down their असतात, faces, पण बसलेले but असतात. worship on their lips. आणि आराधना ओठावर And faith असते, in their स्तुती heart. असते, विश्वास हृदयामध्ये असतो. मयत कधी झाली त्यांच्या घरात? काल संध्याकाळी शनिवार होता, आज रविवार आहे. ते कुठे आहेत? चर्च मध्ये पहिल्या रांगेत देवाची स्तुती करत आणि डोळे भिजवत बसलेले आहेत. What is it? काय आहे हे? Greater love. याला काय हो म्हणतात बेटा? याला महान प्रेम म्हणतात. And I think to myself, आणि मी असा विचार करतो that's what greater love looks like. महान प्रेम असंच दिसतं. See, महान प्रेम असंच दिसतं. that's what greater love looks महान like. प्रेम असं दिसतं. It's not the love that avoids pain. बाकी असं प्रेम नाही की ते वेदना टाळतंय. It's the love that endures pain. असं प्रेम जे वेदना सहन करताय की मला वेदनाच नकोत म्हणून मला त्यात पडायचंच नाही. दॅट्स नॉट द वे. मी वेदनेत पण करणार आहे, मी पडणार सगळ्यात आहे And it still believes. आणि तरी विश्वास ठेवणार आहे. They don't run away from God in their problems. पळून जात नाहीत ते लोक आपल्या Greater समस्येमध्ये. love will never run away. महान प्रीती कधी पळून नाही जात, पळवाटा नाही But काढत. greater love in their pain will run towards God. महान प्रीती वेदनेमध्ये देवाकडे धावते. Greater love will bring your feet here in the church in your greater pain. महान प्रीती तुझ्या महान वेदनेत तुला चर्चकडे आणेल. Because they know कारण त्यांना माहित if असतं I can just get into His presence, जर मला देवाच्या सहवासात जाता आलं I will once again find peace. परत एकदा मला शांती मिळेल, शांती सापडेल. Amen. आमेन. See, आमेन. that's the kind of love that shakes even heaven. अशा पद्धतीचं प्रेम स्वर्गाला पण हादरवतं. That is the kind of love that exists in heaven. अशा पद्धतीचं प्रेम स्वर्गात अस्तित्वात आहे. And then as
me and my wife stand here to preach, आणि आज जसं मी आणि माझी बायको इथे उपदेश करायला उभे राहतो, then I announce the name of the ones who are gone home, मग आम्ही अनाऊन्स करतो अशांची नावं की जे प्रभूकडे राहायला गेले. and that becomes the moment of honor. आणि मग तो क्षण एक मानाचा क्षण बनतो. तुम्ही लोक या गोष्टींकडे लक्ष देत नसाल म्हणून मी तुमचं लक्ष या गोष्टींकडे खेचतोय की जेव्हा प्रभूकडे गेलेल्यांची नावं इथून घेतली जातात तो मानाचा क्षण आहे. And instead of silence, आणि त्यावेळेला शांततेच्या ऐवजी there is a soft wave of praise in this एक heart and in the room. मऊ आणि सौम्य स्तुतीची लहर या जागेत आणि हृदयात येते. And their praises reaches heaven faster than all other आणि praises. अशा लोकांची स्तुती पटकन स्वर्गात पोहोचते बाकीच्या लोकांपेक्षाही जास्त पटकन. जसं जेमिनचे वडील जेव्हा प्रभूकडे राहायला गेले, बिशप पीटर काय म्हणाले, मेरा काम हो गया, मैंने उनको जहां तक ले जाना था मैंने कर दिया. I dropped him at the door. स्वर्गाच्या दारी मी तो माणूस सोडला. That's my job. माझं ते काम आहे. That's my job. And I will do for every person. आणि मी प्रत्येकासाठी करणार आहे. Not that I'm hoping that you will be there. असं काही नाही की तुम्ही तिथे जावं अशीच माझी आशा, असं काही नाही. मी But wherever you go, करणार मी प्रत्येकासाठी आहे. जेव्हा I केव्हा will तुम्ही see, जाल, I will not just walk with you along the way. मी फक्त रस्त्यात तुमच्या सोबत असणार आहे असं I नाही. will stand at the door to see that you gain that entry त्या in. दारापाशी तुझ्या सोबत मी उभा राहीन की तो प्रवेश तुला मिळावा. Amen. Amen. See, on that day, त्या दिवशी सी कमला आंटी सिटिंग हियर, she will give the testimony त्या next week, I देखील heard. पुढच्या आठवड्यात साक्ष देणार आहेत. त्या It's a tremendous testimony. इतकी प्रचंड साक्ष झालेली And I आहे. will also share. Yes, मी sister, पण don't सांगणार worry. आहे. बसा तुम्ही. And I think so Sonali also is here. सोनाली इज ऑल्सो हियर. She came for her. She came from US for her mummy. Say. And that day, त्या दिवशी that day's praise and worship मग जी स्तुती आणि आराधना त्या दिवशी that होते, comes from the hearts of these broken people, जी तुटलेल्या हृदयाच्या लोकांमधून येते, it reaches heaven faster. ते स्वर्गात पटकन पोहोचतं बेटा. See, that day may not be a shout of victory, आणि तो दिवस कदाचित विजयाने आरडाओरडा करायचा दिवस नसेल, but you can hear the sound of peace. पण शांतीचा नाद येईल. बिकॉज अ ब्रोकन हार्ट अँड अ कॉन्ट्राइट स्पिरिट ही विल नेव्हर एव्हर डिस्पाइज. That is greater love. त्याला महान प्रीती म्हणतात. God always respects greater love देव नेहमी महान प्रीतीचा मान करतो. because we know they are not lost. का आपल्याला माहितीये हे जे आप्तजन गेले ते हरवलेले नाहीये. They have only changed locations. फक्त त्यांचा परिसर पत्ता बदललाय. अभी तक यहाँ रहते थे, अब कहाँ है? अभी सियोन देश में गए, See- जो हमारा देश है. They have just moved from the pain of the earth to the presence of God. बस इथल्या वेदनेतनं सुटून देवाच्या सहवासात गेलेले आहेत. They have just changed location from sickness to glory. बस लोकेशन बदललंय, आजारातनं वैभवात गेले. Praise God. Hallelujah. Amen. They have changed from crying to rejoice. रडण्यातनं आनंदात गेलेले आहेत. खाली पत्ता बदल गया, ऍड्रेस बदल गया. And the family sits here, आणि मग तो परिवार इथे बसतो. not destroyed, नाश झालेला वगैरे नाही, but anchored in the promise and the love of God. देवाच्या वचनांमध्ये आणि देवाच्या प्रीतीमध्ये मुळावलेला. Amen. Amen. And that is the greater love I'm speaking about. ते महान प्रेम बोलतोय मी. That love which is poured into your heart by the Holy जे Spirit. प्रेम तुझ्यात पवित्र आत्म्याने ओतलेलं आहे. Start living that kind of love. अशा पद्धतीचं प्रेम करायला सुरू करा. Amen. Amen. That love that goes beyond the grave. जी प्रीती कबरे पलीकडे जाते. And after the service, आणि सर्व्हिस झाल्यावर people line up लोक इथे लाईन लावतात. and one by one they hug these broken hearts, आणि मग एक एक करून या तुटलेल्या हृदयांना मिठी मारली जाते. pray for them, त्यांच्यावर comfort प्रार्थना them. केली जाते. त्यांना सांत्वन दिलं जातं. There they are strengthened. तिथे त्यांना शक्ती मिळते. Amen. Amen. And then I meet them personally मग मी also. त्यांना स्वतः भेटतो. And we pray, आम्ही त्यांच्यासाठी we प्रार्थना weep, we करतो. worship, we thank the Lord. आम्ही प्रभूचे आभार मानतो, आराधना करतो, त्यांच्या समवेत करतो. And there in the midst of tears, त्या अश्रूंमध्ये you can hear the love of God wrapping them up. देवाचं प्रेम त्यांना कसं गुंडाळतं ते आपल्याला ऐकू येतं. एखाद्या लहान बाळाला बाळंत्यात गुंडाळताना जो मृदू आवाज येतो ना, तो आवाज ऐकू येतो की देव त्याच्या प्रेमात यांना बांधतोय. It's so beautiful. किती सुंदर Yes, आहे, it's very sovereign. किती सुंदर, किती पवित्र, किती पाक. And it is also a very solemn occasion. अतिशय सौम्य, अतिशय पवित्र, शुद्ध निखळ But God is there. की देव तिथे Where आहे. agape love is, God is जिथं there. अगापे प्रेम आहे तिथं देव आहे. Because when human love hurts, कारण मानवी प्रेम जेव्हा
वेदना देतं. Divine love always heals. दैवी प्रेम आरोग्य देतं. He is the God of all तो comfort. सगळ्या सांत्वनाचा देव आहे. Amen. Amen. And what gives them the strength? आणि त्यांना शक्ती कुठून मिळते? What keeps them going? कशामुळे ते पुढे चालत राहतात? What keeps them smiling? कशामुळे ते हसतमुख जगत The राहतात? greater love that never leaves them. महान प्रीती जी त्यांना कधी सोडत नाही, त्या पायी ते पुढे पुढे जातच राहतात. आगे Greater, बढो. greater love can cry, but it will never collapse. महान प्रीती रडेल कदाचित, पण ढासळणार नाही. It will never collapse. महान प्रीती रडेल थोडंफार, पण पडणार नाही. Greater love will weep, महान प्रीती रडेल, but has faith. पण विश्वास ठेवेल. Jesus wept at the grave of Lazarus, येशू लाजराच्या कबरेपाशी रडले, but he had faith. पण विश्वास होता. Next moment he said, Lazarus, come out. पुढच्या क्षणाला तेच येशू म्हणाले, लाजरा बाहेर निघ. One moment he was crying, one moment he was using greater एक love. क्षण रडवते आणि And power. दुसऱ्या क्षणाला महान प्रीती वापरून त्याच मेलेल्या लाजराला म्हणाले, कम आउट, बाहेर ये. Greater love does not cry in depression. महान प्रीती डिप्रेशन मध्ये रडत नाही बसत. Amen. नैराश्यात रडत बसणारी प्रीती महान प्रीती नाही. Because these tears are not tears of weakness. कारण की हे अश्रू अशक्तपणाचे अश्रू नाहीये. They are tears of worship. हे अश्रू आराधनेचे आहेत. They are tears of worship. हे अश्रू faith आराधनेचे in आहेत. God. आणि देवावरच्या विश्वासाचे आहेत. And you cannot break people आणि तुम्ही लोकांना तोडू नाही शकत. who have greater love. ज्यांच्यात महान प्रीती आहे अशा लोकांना तोडायचा प्रयत्न करा. You can never break a तुटेगेही person. नाही. Yes. तुम्ही त्यांना तोडूच शकणार नाही, कारण ते फिरतायतच महान प्रीती घेऊन. Amen. Nothing bothers them, nothing touches them. कशानेही त्यांना फरक पडत नाही आणि त्यांना कशाची पडलेली नाही. ऑल दॅट मॅटर्स फॉर मी. See? And जो so, बीच में आएगा बाजू रखेंगे. so when grief meets grace, तो दुःख जेव्हा कृपेला भेटतं, that is the time worship, real worship is हे born. पंचिंग लाईन आहे. दुःख जेव्हा कृपेला भेटतं, ती खरी आराधना आहे. That is the time worship is born. तेव्हा दुःख वेदनेला भेटल्यावर जन्म घेते आराधना. Walk वाह. with greater love. महान प्रीतीत चाला. Amen. या तोडक्या फुटक्या प्रीतीत नका Because चालू. greater love will never run away from the storm. कारण महान प्रीती वादळातनं पळून नाही जात. Jesus didn't run away from the storm. येशू वादळातून पळून नाही गेले. Greater love. महान प्रीती Amen. थांबले, उभे राहिले. Greater love can sing through the storm. ते महान प्रेम वादात पण गातं. Loss may visit the home, आणि जरी घरामध्ये नुकसान झालं but it can never remove faith from you. तरी विश्वास नाही ते काढणार तुझ्यातला. Amen. आमेन. Even when human love breaks, जरी मानवी प्रेम तुटलं, divine love begins to build your life. दैवी प्रेम तुझं जीवन बांधायला लागतं. That's why you become a wonder to आणि many. म्हणून अनेक लोकांसाठी तू आश्चर्य बनतो की इतने तकलीफ से बंदा गया फिर भी खडा रहा है. He lost his job yesterday, still he is hoping today. त्याची नोकरी काल गेली तरी आज आशा ठेवत चर्चला परत आला आणि जे करतो ते करतोय. You see, it's not affecting his heart at त्याच्या all. हृदयावर परिणामच होत नाहीये, कारण तो महान प्रीतीत फिरतोय. See, तुम्ही त्याचा डाऊनफॉल इच्छिताय, See. तो अजून वर चाललाय. the first row may be full of pain on that day, त्या दिवशी पहिली रांग दुःखाने भरलेली असेल, but it is also full of power, पण ती सामर्थ्याने पण भरलेली full of असते. revelation, प्रगटीकरणाने भरलेली full of the असते. touch of God. देवाच्या स्पर्शाने भरलेली असते. Greater love always stands when all other kinds of love fall. महान प्रीती नेहमी उभी राहते. बाकी सगळ्या पद्धतीचं प्रेम पडलं गेलं, सोडून गेलं, काही झालं तरी महान प्रीती उभी राहते. See, they are not sitting in sorrow only, they are sitting there in surrender. ते दुःखाने बसलेले नसतात, ते देवाला जीवन शरण आणून समर्पित होऊन बसलेले असतात. See, death only moved their precious ones address somewhere मी else. सांगितलं तुम्हाला आता, मृत्यूमुळे त्यांचे जे कोणी आप्तजन आहेत त्यांचा पत्ता फक्त बदललाय, ते खाली होते Their वर आले. destiny has not changed. आयुष्याची दिशा तर बदलली नाही ना. Amen. तीच तर आयुष्याची दिशा घेऊन आपण आजपर्यंत जगत आलो. We have not lost them forever. आपण काही कायमचं त्यांना गमावलेलं नाही. We are going to meet them one day. मिलने वाले हम उनको I'm going वापस. to meet my mother one day. मी माझ्या आईला परत भेटणार आहे एके दिवशी. She is in the precious hands of my Jesus. माझ्या येशूंच्या मोलवान हातात आहे ती. Amen. आमेन, आमेन. Sickness to glory. आजारातनं गौरवात, Crying to rejoice. रडण्यातून आनंदात. That is greater love's journey. ते महान प्रीतीचा हा प्रवास. Amen. आमेन. दुःख जेव्हा कृपेला भेटतं, आराधना जन्माला येते. Praise God. वाह, काय ओळी येतो या. Greater What lines are love these? is what lets you to worship even with wet eyes. महान प्रीती तुला ओल्या डोळ्यांनी पण आराधना करू देते, भले वो मस्कारा बाहर निकला. महान प्रीती ओल्या डोळ्यांनी पण आराधना करू देते की रोते जा और आराधना करते जा.
Weeping may endure through the night, हे रडणं रातभर चालेल, but joy comes in the morning. पहाटे आनंद येतोय, Because greater love has taken over. कारण महान प्रेमाने ताबा घेतलाय. Praise God. Amen. It hurts, वाईट तर वाटतं, but hope holds it harder. वेदना तर होतात, पण आशा त्याला घट्ट धरते. Even the grave cannot silence. कबरही शांत नाही Greater करू love. शकत. महान प्रीतीला कबर सुद्धा शांत करत नाही. That's why Bible says love is greater म्हणून बायबल than म्हणतं death. प्रीती सर्वश्रेष्ठ आहे, मृत्यूपेक्षाही श्रेष्ठ प्रीती आहे. Amen. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. See? Because we know आम्हाला माहित आहे, in my pain God is present. माझ्या वेदनेत देव माझ्या सोबत आहे, In my suffering God is माझ्या present. त्रासांमध्ये देव माझ्या सोबत आहे, जेथे जातो तेथे देव माझ्या संगाती. And when human hands don't hold me, आणि मानवी हात जेव्हा मला मदत करायला पुढे येत नाहीत, divine hand holds me. दैवी हात मला धरतो. Your own will not embrace you, but divine hand will embrace you. कदाचित तुझे स्वकीय तुला नाही कवटाळणार आणि हात देणार सख्खे, पण वरून तो हात येईल. Amen. म्हणून टू बिगिन विथ मूठच ढिल्ली ठेव. मिला मिला नहीं मिला वो तो नहीं गया ना. See? Because even death cannot cancel agape love. कारण मृत्यू सुद्धा आगापे प्रेमाला रद्द नाही करू शकत. Death cannot cancel greater love. मृत्यू महान प्रीतीला रद्द नाही करत, नाही होता. It knows it has no power. माहितीये त्या मृत्यूला आगापे प्रेमावर माझं नाही चालत. That's why Paul writes, म्हणून पॉल लिहितो, I am sure that nothing can separate us from God's love. मला नक्की 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 माहितीये देवाच्या प्रीतीपासून आपल्याला कोणीही वेगळं करू Romans शकत नाही. 8:38 and 39. रोम करा 6, 38 आणि 39 मध्ये पॉल म्हणाला बघा, Nor even angels, nor demons, nor principalities, nor powers, nor things present, nor things to come, nor height, nor depth, nor any other creature shall be able to separate us from the love of God which is in Christ Jesus our रोम Lord. करा 6 अध्याय 38 आणि 29. म्हणूनच पॉल म्हणाला, कारण माझी खात्री आहे की मरण किंवा जीवन, दूत किंवा अधिकार किंवा हल्लीच्या गोष्टी किंवा होणाऱ्या गोष्टी किंवा सामर्थ्य किंवा उंची किंवा खोली किंवा दुसरी कोणतीही उत्पन्न झालेली वस्तू आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जी देवाची प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला वेगळे करायला समर्थ होणार नाही. The love of God is stronger than separation. देवाचं प्रेम विभक्तपणापेक्षाही बलवान आहे. Love of God is stronger than your sorrow. देवाचं प्रेम तुझ्या दुःखापेक्षाही महान आहे. The love of God is stronger than death. देवाचं प्रेम मृत्यूपेक्षाही प्रबळ आहे. See? हा? And that's why these families come Sundays. म्हणून हे असे परिवार ज्यांचे आप्तजन शनिवारी जरी प्रभूकडे राहायला गेले तरी रविवारी येऊन चर्चमध्ये बसतात. Amen. आमेन. See, that's why he said, in all these things, म्हणून पॉल म्हणाला या सगळ्या गोष्टी, in all these things that is happening, ज्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात या सगळ्यात we are more than conquerors. आपण महाविजयी आहोत. See, he didn't say in the good days we are conquerors. तो असं नाही म्हणाला दिवस चांगले असले की मग आपण विजयी. He didn't say when everything is fine then we are conquerors. सगळं ठीकठाक असलं की आपण विजयी. No, he said in all these things. या सगळ्या गोष्टी, That means in sickness, याचा अर्थ आजार, in heartbreak, हृदय तुटणं, in death, मृत्यू, in the graveyard, कबर, in the fire, in the आग, storm, in वादळ, the separation, विभक्त पद, love still wins. प्रीती तरी जिंकते. ख्रिस्तीपणाचे हे गूढ खरे, पैशा सामर्थ्या विना जीवन अधुरे, देवाच्या प्रीती विना माझे जीवन अधुरे. उपासना संगीत. Praise God. Amen. Because greater love doesn't quit when life gets hard. कारण महान प्रीती आयुष्य खडतर झाल्यानंतर सोडून नाही देत, It conquers even through the pain. तर त्या वेदनेतून सुद्धा जाऊन विजय घेते. Amen. की दुख तो बहुत रहा है, हम छोड़ने वाले नहीं. Because there is a difference between the world's tears and your tears. कारण जगातल्या लोकांनी रडणं आणि तुझे अश्रू या जमीन आसमानाचा फरक आहे. There is a difference between the tears of greater love महान प्रीतीतले अश्रू फार वेगळे असतात than the world's tears. जगातल्या लोकांच्या अश्रूंपेक्षा महान प्रीतीतनं जन्माला आलेले अश्रू जे आहेत उनकी बाती कुछ और है Because the बेटा. world's tears are tears of despair. कारण जगातल्या लोकांचे अश्रू व्याकुलतेचे, निराशतेचे, डिप्रेशन, ही हर्ट मी, दॅट हर्ट मी, शी हर्ट Yes. मी, दिस दॅट ओ दॅट तसले असतात. Because when the world cries, कारण जग जेव्हा रडतं it cries because all hope is gone. ते आशासाठी रडतं की माझी सगळी आशा गेली, आय हॅव नो होप एनीमोर. Amen. आमेन. It cries because everything is over. की सगळं संपलं आता,
असं म्हणून रडतं. They cry because they have lost everything. आणि सगळंच गेलं आमचं आता असं म्हणून जग रडतं. If they lose somebody precious, समजा त्यांचं कोणी lose their आपलं jobs, गेलं, नोकरी गेली, काही झालं, मागे पुढे झालं, they say it's all ended मग ते now. म्हणतात आता That's why सगळं I'm संपलं, crying. सब खलास हो गया, सब फिनिश हो गया, आणि मग जग रडत Their बसतं. tears are heavy, आणि त्यांचे अश्रू असे मोठे मोठे Hopeless. पडतात, एकदम निराश, empty, एकदम रिकामे, because they have no anchor for their soul, कारण त्यांच्या जीवाला सुकाणूच नाही ना, because they are crying from their wounds. कारण ते त्यांच्या जखमांमधून रडतायत. They don't cry towards their healing. ते आरोग्यासाठी रडत नाहीये, ते झालेल्या जखमांवर मातम करून रडतायत. That is the difference. हा फरक आहे. आरोग्यासाठी रडणं वेगळं असतं आणि झालेल्या जखमांवर रडत बसणं वेगळं असतं. We are crying towards our healing. आपण आपल्या आरोग्यासाठी रडतोय की प्रभू आ मुझे चंगा कर, मुझे राइट ट्रॅक पे वापस ला. See, and our tears, आपले अश्रू, our tears of faith and hope. आपले विश्वासाचे आणि आशेचे अश्रू आहेत ना, Amen. Amen. Because it comes from the greater love. कारण ते महान प्रीतीतून येतात. They fall from the same eyes, ते त्याच डोळ्यातनं पडतायत, but they carry faith instead of fear. पण विश्वास घेऊन बाहेर पडतायत, भीती नाही. डोळे सगळ्यांचे सारखे हो, पण रडण्यात फरक आहे. Yes. आपण रडताना विश्वासाचे अश्रू रडतो, ते खलास झालेले अश्रू रडतायत. They say it's over, we say it's not over yet. ते म्हणतात आम्ही खलास झालो, आम्ही म्हणतो आमचं आता सुरू झालंय. Amen. Amen. They say it is hurting now, that's why we are ते weeping. म्हणतो हमको दुख रहा है, आम्ही म्हणतो नहीं हमको दुख भी रहा है लेकिन हम आगे जा रहे हैं. We say yes, we weep, but still God is in control. आणि आम्ही म्हणतो हो, आम्ही रडतो पण आम्हाला ठाऊक आहे देवाचा ताबा आहे, देव Amen. आमच्या सोबत आहे. I don't say I'm lost forever. मी असं नाही कधी म्हणत आता मी गेलो फिनिश, आय एम फिनिश नाउ. नाही नाही, No, I'm not I'm finished. not lost forever. मी कुठे But why कायम are you चाललोय? crying? तर Yes, रडतो I'm कशाला? crying, कशाला crying in रडतो? hope, crying in कशाला रडतो? faith. हा रडतो, का रडतो? कशाला एवढा रडतो? अरे आशेने रडतोय, विश्वासाने रडतोय, आराधनेत रडतोय. They say, why God? ते म्हणतात का दे बापा? We say, आम्ही why म्हणतो, not God? का नाही? मी तर नेहमी म्हणते असं, एखादा म्हणतो ना की मलाच एवढे त्रास का, मी तर देवाला म्हणते मला का नाही. आय एम हिअर. We have a holy tears. आपले अश्रू Our पवित्र, tears are sanctified. आमचे आपले बाहेर आलेले अश्रू पण शुद्ध होऊन बाहेर That's येतात. why our tears are stored in heaven. फिल्टर्ड झालेले अश्रू आहेत आमचे, म्हणून ते स्वर्गात साठवले जातात. उधर प्लांट बिठा है फिल्ट्रेशन का, Amen. वो पवित्र होके बाहर निकल रहे हैं. We may even cry at the tomb, कदाचित आपण कबरेपाशी पण रडू, but we still wait for Easter. तरी आपण ईस्टरची वाट बघतो ना, की गुड फ्रायडेला मेला आहे पण येईल, ईस्टरला Amen. उठणार आहे. We wait for Sunday morning. आपण रविवार सकाळची वाट बघतो की नाही? Because the greater love always believes that resurrection is coming. कारण महान प्रीती नेहमी विश्वास ठेवते की पुनरुत्थान येत आहे, मरा हुआ वापस जिंदा होने वाला है. It knows that death is not the end. त्याला माहित असतं की मृत्यू अंत नाहीये, Love is the end. प्रीती अंत आहे. Death is not the end. मृत्यू अंत नाहीये, प्रीती अंत आहे. That's why Jesus cried at the Lazarus tomb, but he म्हणून तर- knows I am going to raise this fellow up. म्हणून बघा ना, येशू लाजराच्या कबरेपाशी रडले, पण रडल्यानंतर येशूंना माहिती पण होतं की मीच याला परत जिवंतही करणार आहे. Amen. आमेन. Like David said जसं दावीद बोलला in Psalm 56 verse 8, स्तोत्र 56:8, you keep track of all my sorrows. तू माझ्या सगळ्या दुःखांवर लक्ष ठेवून आहेस You have collected all my tears in your bottle. आणि माझे सगळे अश्रू तू बाटलीत गोळा केले आहेत, So, असं म्हणाला so तो. go ahead and cry. तर रडा, वाय नॉट, कम ऑन, गो हेड अँड क्राय. रडा. See, Hezekiah cried, इझी क्या रडला? but in hope. पण आशेनं. इथे माझी भ्रमणे तू गणतोस, माझी आसवे तू आपल्या कुपीत घाल, तुझ्या वहीत ती टिपलेली आहेत ना. माझी भ्रमणे, भ्रमणे म्हणजे काय? तू जाणतोस माझी भटकंती काय चाललेली आहे. Praise God. Because when you're crying, you're not alone. कारण तुम्ही रडताना एकटे नसता, Greater love carries you. महान प्रीती तुला धरून असते. Amen. Amen. And Jesus stands beside you. आणि येशू तुझ्या शेजारी उभे असतात. Praise God. Amen. Look at Thomas, the disciple of Jesus. येशूंचा शिष्य थोमा बघा, He left Jerusalem, त्याने यरुशलेम सोडलं, God's holy city, देवाची पवित्र नगरी, which was the heartbeat of the people, लोकांची जी धडधड होती ती, and traveled all the way to India. आणि भारतात आला तो, हिंदुस्थानात आला. I mean, you might say, what happens? तुम्ही म्हणाल सो व्हॉट, I also travel all over the world. सो व्हॉट. अरे तुमचं फिरणं वेगळं आहे बेटा, ये कुछ अलग मिशन से आया था. I mean, सो व्हॉट.
Because you don't know what Jerusalem means to a Jew. अरे यहुदी माणसाला यरुशलेमेचा काय अर्थ आहे ते तुम्हाला माहित नाहीये. Jerusalem was not just any other city like Dapodi here. यरुशलेम म्हणजे दापोडी आणि पुण्यासारखं नव्हतं काही. Amen. Amen. It was life itself. यरुशलेम त्यांचं जीवन, यहुद्यांचं. It was their identity. यरुशलेम यहुद्यांची ओळख. It was their passion. यरुशलेम त्यांचा आवेश. It was faith. यरुशलेम त्यांचा विश्वास. It was the dream of every prayer. प्रत्येक प्रार्थनेचं स्वप्न यरुशलेम यहुद्यांसाठी. They always faced Jerusalem and prayed. आणि त्यांनी नेहमी यरुशलेमेकडे तोंड केलं आणि प्रार्थना केली. They always had their head towards Jerusalem. यहुदी माणसं, ज्यूइश कम्युनिटी नेहमी यरुशलेमेकडे तोंड करूनच प्रार्थना करते. पुण्यातले सुद्धा काही ज्यूइश लोक आम्हाला माहिती आहेत. Even from Pune, when they pray, they turn towards Jerusalem. पुण्यातले सुद्धा ज्यूइश लोक आम्ही जाणून आहोत की जे यरुशलेमेकडे तोंड करूनच प्रार्थना करतात. I mean, they're not singing filmy songs, they sing songs only about ते Jerusalem. पिक्चरची गाणी गात नाहीत. ते फक्त यरुशलेम यरुशलेम यरुशलेमेची गाणी गातात. They even long to be buried near Jerusalem. आणि त्यांची इच्छा पण अशी असते की मला यरुशलेमेच्या जवळच पुरा. They all want to be buried there at the Mount of Olives. त्यांना सगळ्यांना जैतुनाच्या डोंगरापाशी पुरलं जायचंय. ऑल ज्यूइश पीपल. It's the most costliest real estate land the world has ever seen. अख्ख्या जगाने कधी पाहिले नसेल इतकी सगळ्यात महाग रिअल एस्टेट मधली जमीन यरुशलेमेतली आहे. It was their pulse, it was their heartbeat, त्यांची नाडी, त्यांच्या हृदयाची धडधड. passion, जेरुसलेम, आवेश. greater love if you want to see of the Jews. महान Go and see प्रीती, in Jerusalem. महान प्रीती यहुद्यांमधली, ज्यूइश लोकांमधली तुम्हाला पाहिजे असेल तर यरुशलेमेत जाऊन बघा. Even today, आजही 2000 years later, 2000 you वर्षांनंतर can still see the Jews at the Wailing Wall. तुम्हाला यहुदी लोक वेलिंग वॉल पाशी रडताना आणि असं असं करून प्रार्थना Heads bowed करताना, down, hearts breaking, Distinct. hands trembling. हात थरथरतायत, डोकी नमलेले. गो सीट ऑन यू. They rock back and forth. आणि असे असे आपापलं असं पुलपीठ घेऊन प्रार्थना I've करत been राहतात. there 6-7 times. 6-7 वेळेला मी गेलो यरुशलेमेला. Amen. यरुशलेम में जो भूलू तुझे, है ना गाना फादर का? Yes. दाहिना हात मेरा, समथिंग इज देयर. आय नो दैट सॉन्ग. Should forget to play the harp. हा, वीणा वाजवायला मी विसरी. Because their prayer is, when will we build this temple again? कारण त्यांची प्रार्थना असते, मंदिर आम्ही परत कधी बांधू. When can we walk through the gates of this temple? कधी या यरुशलेमेच्या मंदिराच्या दारातनं आम्ही येऊ. Enter the courts with With thanksgiving praise. in our heart. कधी आम्ही स्तुती आणि आराधना करत त्या मंदिराच्या When दारांमधून will we येऊ. walk like King David? कधी दावीद राजासारखे आम्ही यरुशलेमेत येऊ. They stand before this wall. आणि ते त्या भिंतीसमोर, वेलिंग वॉल समोर उभे राहतात. That is not even part of the temple. आणि मंदिराचा तो थोडाही भाग नाही It is आता. just the wall outside the temple. मंदिराच्या बाहेर आहे आता ती वेलिंग वॉल. And they weep there. आणि तिथे म्हणजे एकेकाळी जिथे मंदिर होतं त्या मंदिराचा भागही नाहीये. ती वेलिंग वॉल आता बाहेर आहे. पण तिथेही जाऊन हे यहुदी लोक रडतात As though it is alive. की जणू हे सगळं जिवंत आहे. See, that is passion. त्याला आवेश That is म्हणतात. hunger. त्याला भूक That is म्हणतात. greater love. त्याला महान प्रीती म्हणतात. Have you ever seen this kind of love? अशा पद्धतीचं प्रेम कधी तुम्ही पाहिलंय? 2000 years they had been doing it. 2000 वर्ष झाली यहुदी समाज असं करतो. 2000 years. 2000 वर्ष कशाला म्हणतात बेटा? आपण 70-80 गचकतोय सगळ्यामध्ये. Love that, stands before stones and wants the promises to be fulfilled. जी प्रीती दगड धोंड्यांसमोर उभं राहून आशा ठेवत की अभिवचन पूर्ण होणार. Love that worships before ruins जी प्रीती नाशासमोर आराधना and करते still wants to feel the presence of God. आणि तरी देवाचा सहवास मागतीये की काही असो. Say, I know it is broken, but I still believe the temple will मला come माहितीये up. मंदिर तुटलंय पण मला माहितीये ते मंदिर उभं राहणार आहे अशी आशा. Amen. आमेन. आमेन. And millions of people visit there in a आणि year. करोडो लोक दरवर्षी तिथे जातात They say भेटायला 1 बघायला. crore of people visit every year in Jerusalem. 1 करोड माणसं दरवर्षी यरुशलेम बघायला जातात असं म्हणतात. And during the time of Tishri, तिसरीच्या वेळेला 25 lakhs in a day. 25 लाख दर दिवसाला तिथे लोक असतात. One day. 25 लाख दर दिवसाला असतात. They bring their own little altars. आपल्या स्वतःच्या छोट्या छोट्या वेद्या हे असं ऑल्टर पुलपीठ घेऊन येतात. They write their prayers on scraps of paper प्रार्थना विनंती लिहितात कागदावर. and press it into the cracks of आणि that wall. ती भिंत आहे ना वेलिंग वॉल त्याला अशा भेगा पडल्या आहेत. त्या भेगांमध्ये ती टाकतात. I mean, it's not a gold wall. ती सोन्याची Ordinary भिंत stone नाही. wall. ती सोन्याची memory. भिंत नाहीये. ती साधी आहे. इट्स कॉल्ड वेलिंग वॉल. रडायची भिंत नाव आहे तिचं. And they have not stopped. आणि अजूनपर्यंत ते तेच करतायत, थांबलेले नाही. Passion. आवेश.
That is the greater love. हे महान प्रेम, की देवाच्या प्रेमात एखादा पडावा तर असा And they पडावा. are praying when the Messiah will come. आणि प्रार्थना करतायत मसीहा कधी येईल. यहुदी लोक, When we'll build the temple. कधी आम्ही मंदिर परत बांधू, मसीहा कधी येईल. See, that's the kind of love Nehemiah had. अशा पद्धतीचं प्रेम त्या नेहम्यात होतं, I want to rebuild the walls of the की temple. मला मंदिर उभं करायचं, मला मंदिराचे कोट परत उभे करायचे. Amen. आमेन. Greater love. महान प्रीती. Are you understanding, people? कळतंय? Go beyond the natural love. नैसर्गिक प्रेमाला सोडून त्याच्या थोडं पलीकडे जा. You will never have heartbreaks. कधी हृदय नाही तुटणार, You will never have depression. कधी नैराश्य येणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. आमेन. अगापे प्रीती ठेवा बेटा. And I live with that kind of agape love. अशा अगापे प्रेमात मी जगतो. Some people may not like it, but that is the truth. That keeps my heart safe. अशा अगापे प्रेमात मी जगतो. माझं हे जगणं काही लोकांना आवडणार नाही, पण काही हरकत नाही. हे सत्य आहे आणि जगावे तर असेच. Because people will come, people will go. आणि लोकांचं काय, लोक येणार लोक जाणार. लोक आहेत ती, माणसं आहेत ती, माणसं येतात माणसं जातात. Love God. देवावर प्रेम कर, कारण देव जात नाही. He will never leave you. He will देव never कधी forsake तुला you. सोडणार नाही. देव तुला कधी टाकणार नाही. Amen. आमेन. Yes, you love the people, लोकांवर प्रेम करा, मी नाही म्हणत नाहीये, but not above Jesus. येशूंपेक्षा जास्त नाही. Thank you, Father. Let us Hallelujah. worship the Lord. प्रभूची आराधना करू चला. आमेन. पवित्र आत्मा मुझको सिखा, पिता से मैं प्यार करूं. Amen. पवित्र आत्मा मुझको सिखा, पिता से मैं प्यार करूं. पवित्र पवित्र आत्मा मुझको सिखा, आमेन. पिता से मैं प्यार करूं. पवित्र आत्मा मुझको सिखा, पिता से मैं प्यार करूं. ऐसा प्यार करूं, ऐसा प्यार करूं, ऐसा प्यार करूं, बहुत प्यार करूं. ऐसा प्यार करूं, ऐसा प्यार करूं, इतना प्यार करूं, बहुत प्यार करूं. भूल जाऊं कि मैं कौन हूँ. Amen. भूल जाऊं कि मैं कहाँ हूँ. भूल जाऊं कि मैं कौन हूँ. भूल जाऊं कि मैं कहाँ हूँ. जैसे पिता ने मुझसे प्यार किया, बदले मैं प्यार करूं. जैसे पिता ने मुझसे प्यार किया, बदले मैं प्यार करूं. जैसे पिता ने, जैसे
प्यार करूं, ऐसा प्यार करूं, ऐसा प्यार करूं, इतना प्यार करूं, Thank you, Jesus. बहुत प्यार Thank you, करूं, Jesus. हालेलुया हालेलुया भूल जाऊं कि मैं कौन हूँ, भूल जाऊं कि मैं कहाँ हूँ. Listen, people of God, ऐका देवाच्या लोकांनो, love everyone, सगळ्यांवर प्रेम करा, but let those kind of love never supersede the love that you should have for Jesus. पण येशूंवर जे प्रेम हवं त्याहून जास्त नाही. Many are living in stress today, अनेक जण आज चिंतेत आहेत, broken hearts, तुटलेली हृदय, depression, डिप्रेशन आलंय. and in this world, आणि या जगात you will lose many things. अनेक गोष्टी तुला गमवायला लागणार आहेत. You may lose people also, कदाचित लोकही जातील. and for every loss, if it attacks your heart, आणि प्रत्येक नुकसानाचा जो तुझ्या हृदयावर असा हल्ला व्हायला लागला, how can you survive? तू कसा जगशील मग? You cannot survive. नाही ना जगणार मग तू. Jesus said, येशू बोलले, a time is coming when you will all leave me. वेळ येणार आहे. येशू काय म्हणाले? वेळ येणार आहे, तुम्ही पण सगळे मला सोडून जाणार आहात, But my Father is with me. पण माझा बाप माझ्या सोबत आहे. That is greater love. ते महान प्रेम आहे. Make your love towards God stronger than every other kind of love. बाकी सगळ्या पद्धतीच्या प्रेमापेक्षा तुमचं देवावरचं प्रेम स्ट्रॉंग. I promise you, you will never suffer. मी वचन देतो तुम्हाला कधी त्रास होणार नाही. The paralysis, लखवा, the heart attacks, हार्ट अटॅक, the depression, डिप्रेशन, it's all there because we lack in greater love. महान प्रीती आपल्यात कमी पडते म्हणून घडतं. शुगर लेवल्स गोइंग हाय. Yes. वाय? कारण महान प्रीती कमी पडते. Suddenly your friend cheats on you. अचानक तुझा मित्र तुला फसवतो. Your family members, they leave you and go. तुझ्या फॅमिलीतले लोक तुला सोडून जातात. Can you tolerate that pressure? तो दबाव तुला सहन होईल? With your own strength, you cannot. स्वतःच्या शक्तीवर असले दबाव सहन नाही होत बेटा, की मित्रांनी फसवलं, फॅमिली सोडून गेली. Only agape love will help you to endure. अगापे प्रेमच त्यावेळेला मदत करेल तुला तिथे तग धरून उभं राहायला. Grow in agape love. अगापे प्रेमात वाढा Paul बेटा. says, love that constraineth me. पॉल म्हणाला, प्रेम जे मला गळ घालतं. See, there are so many things to speak on greater love, अगणित गोष्टी आहेत महान प्रीतीवर बोलण्यासारख्या, and you can keep your heart intact. आणि तुम्ही तुमचं हृदय अगदी सुरक्षित ठेवू शकता. No pressure will affect you, अजिबात दबाव येणार नाही. because when you are ready to lose everything, कारण कसं असतं, जेव्हा तुम्ही सगळं ढिल्या मुठीने धरून हे गेलं तरी गेलं, असलं तरी असलं असं म्हणता, what can affect you? कशाचा परिणाम होणार आहे तुझ्यावर मग? कारण टू बिगिन विथ मी हे सगळं हिशोबात घेऊनच जगतीये की सम माइट स्टे, सम माइट गो. लेट इट गो. Some will cause you pain. काही लोक तुला वेदना देतील. You cannot have a pity party there. मग काय, पिटी पार्टी करायची, सगळ्यांना बोलून रडत बसायचं? Come closer to God. असं काही नाही करायचं. देवाच्या जवळ यायचं. Grow stronger in agape love. अगापे प्रेमात अजून स्ट्रॉंग व्हायचं. If I am strong today, आज मी इतका स्ट्रॉंग आहे because I spend a lot of time with my God. कारण मी खूप वेळ माझ्या देवाच्या सहवासात घालवतो. Lot of time with my खूप God. खूप. That's why nothing much really affects me. म्हणून माझ्यावर कुठल्याच गोष्टीचा असा फार परिणाम होत नाही. Are you getting me, people? कळतंय मी काय म्हणतोय? Let us all look to God. प्रभूकडे बघू सर्वजण. If you are going through depression, जर तुम्ही काही डिप्रेशन मधून जात असाल, pain, वेदना, suffering, त्रास, because some things happened in your life कारण काही गोष्टी तुमच्या जीवनात घडल्या, that which you didn't deserve, असं काही घडलं ज्या योग्य तुम्ही ऍक्च्युअली नाहीये, यू डोंट डिझर्व इट ऍक्च्युअली, तरी घडलं. I'm going to pray for you this. अशांसाठी आज सकाळी मी प्रार्थना करीन. You know, Joseph had that greater love. योसेफाकडे ते महान प्रेम होतं, माहित आहे?
That's why even in the pit he didn't have a heart attack. मग खड्ड्यात गेल्यानंतर सुद्धा त्याला हार्ट अटॅक आला नाही, कारण सख्या भावांनी विकला होता, बाहेरच्यांनी नाही. Even in jail he didn't have a heart attack. तुरुंगात सुद्धा त्याला हार्ट अटॅक आला नाही. खोटा आरोप ठेवला होता, त्याने गुन्हा केला नव्हता. Greater love carried him. महान प्रीती त्याला उचलून सांभाळत होती. Greater love for God. महान प्रीती That my God is seeing it. की माझा देव बघतोय ना, I know मला everything माहिती will आहे be ना, all right. सगळं ठीक होणार आहे. Have greater love for God. देवासाठी महान प्रेम ठेव. Not that you have loved him first, but he loved us first. He आणि gave his life for us. तू देवावर पहिलं प्रेम केलं असंही नाहीये, ते देवच पहिलं तुझ्यावर प्रेम करत आलाय. Amen. म्हणून आपण परतफेडीत प्रेम करायचंय. Praise God. श्रेय कुठलंच आपल्या पदरी नाहीये. Let us pray. प्रार्थना I'm करूया. going to pray for all such souls. अशा सगळ्या जीवांसाठी मी प्रार्थना करणार आहे. Amen. आमेन. For little things, it is affecting you, की छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यावर एवढा परिणाम करतात, affecting your performance, तुमच्या सादरीकरणावर, कामांवर परिणाम affecting you in your करतात, workplace, तुमच्या ऑफिसवर परिणाम करतात, affecting you in your relationship. नात्यांवर परिणाम करतात. थोडं एवढंसं काही झालं की You have to sail over the storm. असं नाही, वादळावर पोहायला शिक. You have to take wings over the mountains. तुला डोंगरावर पंख न्यावे लागतील, लाटेवर यावं लागेल. Mountains will be there. डोंगर तर असणारच आहेत. You cannot keep breaking all the mountains. सगळ्या डोंगरांना थोडं तू फोडू शकणार आहेस. You have to fly over it. तुला डोंगरांवर उडावं लागेल. Amen. आमेन. And only agape love will take you आणि over. आगापे प्रेमच तुला ह्या सगळ्यात मदत करेल. Father, I thank you for the people here this morning. देव बाप्पा, सकाळी इथे आलेल्या लोकांसाठी मी तुला धन्यवाद देतो. Place all your burdens, your pain, your anxiety, your depression at the feet of the Lord. तुमची सगळी ओझी, वेदना, यातना, तुमचं नैराश्य, डिप्रेशन सगळं आता प्रभूच्या चरणी टाका. And know this truth, आणि हे सत्य जाणा that God stands for you. की देव तुझ्यासाठी उभा आहे. God loves you. देवाचं तुझ्यावर प्रेम You are आहे. precious in His sight. देवाच्या नजरेत तू मौल्यवान आहेस. Nothing moves me, say. आणि म्हण, मी कशाने हलत नाही. Nothing moves me. म्हणा, तोंड उघडून बोला, मी कशानेही हलत नाही. Nothing moves me. मी कशानेही हलत I नाही. am gripped by the love of God. देवाच्या प्रेमाने मला जखडलंय. Love of God has been poured into my heart by the Holy Spirit. देवाची प्रीती पवित्र आत्म्याने माझ्या हृदयात ओतली आहे. मी नाही हलत. Thank you, Jesus. I नाउ pray, नो टर्निंग बॅक. touch these people. प्रभू, मी प्रार्थना करतो या लोकांना स्पर्श कर. Every devil सैतान which is causing that weakness and depression जो अशक्तपणा आणि डिप्रेशन आणतो या and लोकांमध्ये, anxiety चिंता, दबाव, and heart trouble, हृदयाला त्रास, body sickness and सगळे ailments and शारीरिक आजार, infirmities, रोगराई, व्याधी, I command you in the मी name of आज्ञा Jesus. करतो तुला येशूंच्या नावात, Leave them. सोड या लोकांना. Leave their Get out. hearts and their minds and Sold. their bodies in Jesus' त्यांची name. मन, हृदय, शरीर येशूंच्या नावात. Let their love be grounded in त्यांचं you. प्रेम तुझ्यात मावलेलं असू दे In the देवा. name of Jesus. येशूंच्या नावात. Leave you devil in the name of सोड Jesus. सैताना त्यांना येशूंच्या Nothing नावात. will move me, say. म्हणा, मी कशानेही हलणार नाही. Nothing will move me. कशानेही मी हलणार नाही. Because Jesus is with me. कारण येशू माझ्या सोबत आहे. God is with me. देव माझ्या सोबत आहे. I'm not moved by anything of this earth. या जगातल्या कुठल्याही गोष्टीमुळे मी हलत नाही. Because Jesus said, कारण येशू I म्हणाले, will never leave you. मी तुला कधी सोडणार I नाही. will never मी forsake you. तुला कधी टाकणार नाही. Because Jesus said, कारण येशू म्हणाले, you cannot love your own people more than me. तू तुझ्या स्वतःच्या लोकांवर माझ्याहून जास्त प्रेम करू शकत नाहीस. I'm not saying, it is Jesus saying. मी नाही बोललेलो हे, मी नाही लिहिलेलं आहे, येशूंनी लिहिलेलं आहे. You cannot love anybody more than me, he said. नाही, माझ्याहून जास्त प्रेम तू आई, बाप, मुलं, मुली कुणावरही करू शकत नाहीस. Some people say, काही लोक म्हणतात, no, both this love should be same नाही. between God and the people. काही लोक म्हणतात नाही, ही दोन्ही प्रेम समान ठेवायची, देवावरचं आणि घरच्यांवरचं. पण असं नाहीये. Higher, देवावरचं प्रेम उंच पाहिजे. higher, देवावरचं प्रेम उंच पाहिजे. and first. देवावरचं प्रेम मोठं आणि And पहिलं last. पाहिजे. आणि देवावरचं in प्रेम between, and in पहिलं, the middle. शेवटलं, मध्ये, सर्वत्र देवाचं प्रेम पाहिजे. Because कारण when God made Adam, there was not a crowd. जेव्हा देवाने आदामाला निर्माण केलं तेव्हा लोकांची गर्दी He नव्हती. didn't have a family there. फॅमिली नव्हती काही तेव्हा, Nobody. कोणीच नव्हतं. Only Adam and God. फक्त आदाम आणि देव होता. And even when Eve was made, आणि हव्वा जेव्हा निर्माण झाली God hid Adam. तेव्हा आदामाला देवाने लपवलं. In other words, He put him to sleep. दुसऱ्या शब्दात देवाने त्याला झोपवलं. तेव्हा What was He saying? काय म्हणता देव? Eve, हवे, I'm enough for you. मी तुला पुरेसा आहे. Adam, आदामा, I'm enough for you. मी तुला पुरेसा आहे.
God can cover every kind of love. देव प्रत्येक पद्धतीच्या प्रेमाला झाकू शकतो. Amen. Amen. So I pray now, आता मी प्रार्थना करतो, heal their hearts, त्यांच्या हृदयांना आरोग्य दे, strengthen them, त्यांना शक्ती दे, bring them closer to you, त्यांना तुझ्या जवळ आण, and fill your love in them, तुझं प्रेम त्यांच्यात भर, that they will conquer every kind of depression in Jesus' की name. प्रत्येक पद्धतीच्या डिप्रेशन वर त्यांनी मात They करावी will conquer येशूंच्या every नावात. kind of pain in Jesus' प्रत्येक name. पद्धतीच्या वेदनेवर त्यांनी मात करावी येशूंच्या They will नावात. conquer every kind of suffering in Jesus' name. प्रत्येक पद्धतीच्या त्रासावर त्यांनी मात करावी येशूंच्या नावात. Thank you, Father. धन्यवाद दे बापा, Thank you, Master. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद His येशू. love is being poured into your heart now. त्याचं प्रेम आता तुमच्या हृदयात ओतलं जातं. Receive that love. ते प्रेम स्वीकारा. This love is not manufactured by you. हे प्रेम तू नाही पैदा केलेलं. It has to come from God. हे प्रेम देवाकडनंच यायला हवं. It has to be poured into your आणि heart. हे प्रेम देवानेच तुझ्यात ओतायला हवं. Say, pour more love, Lord. म्हणा दे बाप्पा माझ्यात अजून प्रेम घाल. More agape love. मला अजून अगापे प्रेम That दे. I can stand every nonsense of this world. की मला या जगातला आणि जगातल्या लोकांचा सगळा नॉनसेन्स सहन In the व्हावा. name of Jesus. येशूच्या नावात More love. जास्त प्रेम. Come on, sing that song. मोर More लव love. मोर पॉवर. मला जास्त तुझं प्रेम दे दे बाप्पा. And I will worship you Rabba Karaba with Shando. all of my Marababa Karaba Sandoro. And I will Yes. worship you with all of my mind. And I will worship you with all of my strength. Amen. For you are my Lord. Yes. For you are my Lord. More love, more power. Sing that. More love, more power, more of you in my life. Yes. More love, Amen. more power, more of you in my life. And I will worship you with all of my heart. And I will worship you with all of my mind. Yes. Strength. I will worship you with all of my strength. For you are my Lord. Yes, Lord. For you are my Lord. Yes, healing is taking place now. For you are my Healing is taking place. Healing is taking place. आरोग्य घडत आहे आरोग्य. Healing is taking place. आरोग्य घडत आहे आरोग्य. Your heart is being healed. तुम्हाला आरोग्य मिळत आहे आरोग्य. Your soul is being healed. देव तुम्हाला आरोग्य देत आहे. In the name of Jesus, you are being healed. येशूच्या नावामध्ये तुम्ही बरे होत आहे. For you are my God. Amen, amen, amen. You are my God. Feel the presence of His healing now. त्याच्या आरोग्याचा सहवास आता जाणून घ्या. Yes, He is healing your heart, तो तुझ्या हृदयाला आरोग्य देतोय. healing your soul, तो तुझ्या जीवाला आरोग्य देतोय. and it is affecting your body आणि also. तुझ्या शरीरावर आता त्याचाही परिणाम Your होतोय. body is also being तुझं healed शरीर आरोग्यवान होत because your soul is being कारण healed. तुझा जीव आरोग्यवान झाला He is strengthening you. तो तुला शक्ती He is देतोय. giving you the strength to तो endure. शक्ती देतोय तुला सहन शक्ती. His word has become an anchor for your soul. त्याचा शब्द तुझ्या जीवाचा सुगाणू झाला. Thank you, Jesus. देवाला धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Now you can stand anything. आता तुम्ही कुठल्याही गोष्टीला तोंड देऊ शकता. Nothing will shake you. कशामुळेही तुम्ही हादरणार नाही. Nothing will move you. कशामुळेही तुम्ही हलणार नाही. Thank you, Master. धन्यवाद देव बाप्पा. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. Amen. Praise God. आमेन. देवाला God bless you all. धन्यवाद. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. कृपया सर्वांनी खाली बसा. दानार्पणाची वेळ आहे. दानपत्र आपल्यामध्ये यावेळेला फिरेल. Thank you, Jesus. Thank you. प्रेम से भर दो प्रभु अगापे प्रेम से
प्रेम से भर दो प्रभु, अगापे प्रेम से, अगापे अगापे अगापे, प्रेम से भर दो प्रभु, अगापे अगापे अगापे, प्रेम से भर दो प्रभु, प्रेम से भर दो प्रभु, अगापे प्रेम से,
मैं केवल तुझसे प्रेम करूं यीशु, मैं केवल तुझसे प्रेम करूं और पीछे ना हटूं, तेरे ही मार्गों पर चलूं, तेरी ही महिमा में गाऊं, तेरे ही सामने झुकूं और पीछे ना हटूं, और पीछे ना हटूं। मैं केवल तुझसे प्रेम करूं, मैं केवल तुझसे प्रेम करूं यीशु, मैं केवल तुझसे प्रेम करूं और पीछे ना हटूं, तेरे ही मार्गों पर चलूं, तेरे ही महिमा में गाऊं, तेरे ही सामने झुकूं और पीछे ना हटूं, और पीछे ना हटूं। गाओ हालेलुया, सब मिलके हाथों को उठाकर गाएं हालेलुया, गाओ हालेलुया, गाओ हालेलुया, गाओ हालेलुया, तेरे ही मार्गों पर चलूं, तेरे ही महिमा में गाऊं, तेरे ही सामने झुकूं और आगे ही बढ़ूं, और आगे ही बढ़ूं यीशु, तेरे ही मार्गों पर आगे ही बढ़ते रहेंगे यीशु, हम पीछे ना मुड़ेंगे यीशु, हम आगे ही बढ़ेंगे और आगे ही बढ़ूं, 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 और आगे ही बढ़ूं यीशु, और आगे ही बढ़ूं, तू मेरा शरण स्थान, तू मेरा गढ़ है, संकट में मेरा दोस्त, तू मेरा प्रभु, ओ तू मेरा शरण स्थान, तू हमारा शरण स्थान है प्रभु, तू हमारा गढ़ है, हम तुझे छोड़ कहाँ जाए प्रभु, हमें सिखा कि हम तुझसे प्यार करें, तुझसे बेहद प्यार करें, तू मेरा प्रभु, तू आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा अपनी सारी चीजों से,
Jesus. What a wonderful word from Bishop Peter and Pastor Jesse today. This is a life-changing word today. Thank you, Lord. Let us pray for the offerings. Loving Heavenly Father, I thank you and I praise you, Master Lord. Yes, Lord, greater love. What a word, oh Master Lord God. We receive it as a church, Lord, today. We cast our cares upon you, Lord, for you careth for us. Thank you, Master Lord God. Lord, now we pray for this offering, Lord God. Lord, you promised, Lord, give and it shall come back to you. Good measure, pressed down, shaken together and running over. Lord, there are people who have given, Lord God, cheerfully. Oh Lord, you see each and every person who has given this offering, oh Master Lord God. Let their barns overflow with all good things coming from you, Lord. Bless also those who couldn't give, that they will give next time, oh Master. And let this money collected be used for your glory and for your honor. In Jesus' name we pray. Amen. Praise the Lord. हालेलुया. We have a few announcements for you. काही सूचना आहे तुम्हा सर्वांसाठी. If you wish to meet Bishop Peter and Pastor Jesse for any specific purpose, आणि काही कारणास्तव जर तुम्हाला बिशप पीटर पास्टर जयश्री यांना भेटायचं असेल, we have a table set up after every service on the left side of the stage. आणि स्टेजच्या डाव्या बाजूला प्रत्येक सभेनंतर एक टेबल ठेवण्यात येतो. You can visit that table and they'll give you more information about it. आणि त्या टेबलला तुम्ही भेट देऊ शकता आणि सर्व माहिती त्या ठिकाणी तुम्हाला दिली जाईल. Please note that before we issue any letters आणि फक्त याची काळजी घ्या की कुठलेही लेटर इश्यू करण्याआधी for schools, colleges, कुठल्याही शाळेसाठी किंवा कॉलेजेससाठी it is mandatory that you be an active and registered member of Vineyard Workers of Christ Church. आणि हे गरजेचं आहे की तुम्ही चर्चमध्ये तुमची मेंबरशिप असावी किंवा तुमची नवीन मेंबर जर होणार असेल किंवा जुने असाल तर नवीन करणं गरजेचं आहे. So if you still haven't filled your membership form आणि अजून जर तुम्ही मेंबरशिपचा फॉर्म भरला नसेल or you haven't renewed your membership form, किंवा तुम्ही नवीन अजून मेंबरशिप केली नसेल, we would request you to visit the DM office on the first floor and they'll give you more information. तर तुम्हा सर्वांना विनंती आहे की पहिल्या मजल्यावरचं जे डीएम ऑफिस आहे त्या ठिकाणी भेट द्या आणि सर त्या ठिकाणी तुमचे नोंदणीकरण तुम्ही करू शकता. We also like to inform you that we will be having breaking of bread tomorrow after the Monday discipleship meeting. आणि सगळ्यांसाठी सूचना आहे महत्त्वाची, उद्या सोमवारच्या सभेनंतर शिष्य सभेनंतर प्रभुभोजन देण्यात येणार आहे. So we request all the members to kindly come prepared to receive breaking of bread. सर्व सभासदांना विनंती आहे की आपली हृदयाची तयारी करून आपण उद्या या ठिकाणी उपस्थित राहूया. On 30th October, which is a Thursday, आणि 30 ऑक्टोबर रोजी जो गुरुवार आहे, we'll be having the fasting and prayer, the monthly fasting and prayer in our church आणि आपल्या चर्च जी मंथली उपास प्रार्थना जी आहे आपण त्या दिवशी घेणार आहोत from 6 p.m. onwards. आणि संध्याकाळी 6 नंतर ती सुरू होणार आहे. So we request all the members to kindly come and be a part of this prayer. तर सर्व सभासदांना विनंती आहे की तुम्ही त्या दिवशी या आणि त्या प्रार्थनेमध्ये आपण सर्वजण उपस्थित राहूया. We are pleased to announce that we will be conducting a blood donation drive in our church on Sunday 9th November. आणि 9 नोव्हेंबर रोजी आम्ही सर्वांना सांगण्यात आनंद होत आहे की आपल्या चर्चमध्ये आपण ब्लड डोनेशन कॅम्प घेणार आहोत. As a part of this noble initiative, आणि हे जे कारण आहे जे एक मौल्यवान असं कारण जे आहे, we will be offering free cataract checkups and surgeries, आणि डोळ्यांचं चेकअप आणि सर्जरीचं चेकअप आपण त्या दिवशी करणार आहोत. free ECG checkups, आणि फ्री ECG चेकअप करणार आहोत. and consultations with general physicians आणि जे डॉक्टर असणार आहेत त्यांच्याकडून कन्सल्टेशन देखील घेणार आहोत. for a free health checkup as well. आणि मोफत आरोग्य तपासणी देखील होणार आहे. Last year when we conducted this blood drive, आणि मागच्या वर्षी ज्यावेळेस आपण हे घेतलं होतं, we had conducted successful cataract surgeries for many members in our church. आणि आपल्या चर्च मधल्या अनेक लोकांच्या डोळ्याच्या ज्या समस्या आहेत त्याविषयी आपण शस्त्रक्रिया त्यावरती देखील करण्यात आली होती. And it was all free. मोतीबिंदूंचे ऑपरेशन्स अनेकांचे केले. मोतीबिंदूंचे ऑपरेशन अनेक लोकांच्या आपल्या चर्च मधले सभासदांचे करण्यात आले होते. And it was all free. आणि हे सर्व मोफत होतं. So we'd encourage all the church members तर सर्व सभासदांना विनंती आहे to kindly come and be a part of this initiative आणि ह्या सभेमध्ये येऊन किंवा ह्या ठिकाणी येऊन तुम्ही या गोष्टीचा लाभ घेऊ शकता. and make use of the benefits that our church is offering. आणि आपल्या चर्चमध्ये जे सर्व माहिती जी दिली जात आहे त्या सर्व गोष्टींचा तुम्ही लाभ घ्यावा. Because this blood donation drive is an initiative under the Vineyard Workers of Christ Church social service. आणि विनयार्ड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्च सोशल सर्व्हिसच्या अंडर हे रक्तदान शिबिर आपण राबवण्यात येत आहे. As you all know that we are approaching Christmas very soon. आणि जसं आपल्या सर्वांना ठाऊक आहे की आपण नाताळामध्ये लवकरच प्रवेश करत आहोत. So this year we've decided that we'll begin the preparations a little earlier. आणि यावर्षी आम्ही ठरवलेलं आहे की त्याची सुरुवात जी आहे त्याची तयारी आपण लवकर चालू करणार आहोत. So that we can have an amazing Christmas this year. या सौ की आपला जो क्रिसमस आहे, नाताळ आहे, आपण खूप जोरामध्ये त्याचा साजरा करावा. So for all the people who would like to be a part of the 25th December cultural program, तर जे सर्व लोकांना 25 तारखेच्या नाताळाच्या सभेमध्ये किंवा नृत्यांमध्ये भाग घ्यायचा असेल, we would request you to kindly form your
groups, तर विनंती आहे सर्वांना की तुमची ग्रुप तुम्ही तयार करा and you can register your names with the admin team, आणि ऍडमिन टीमकडे येऊन तुमच्या ग्रुपचं रजिस्ट्रेशन करा. because the first audition will be conducted on 7 December. कारण का पहिलं ऑडिशन जे आहे ते 7 डिसेंबर रोजी असणार आहे We will also be opening the churches for practices आणि चर्च देखील ओपन असणार आहे प्रॅक्टिसेससाठी. from this week onwards. ह्या आठवड्यानंतर चर्च ओपन असणार आहे. So you can form your groups, तर तुमचं ग्रुप तुम्ही तयार करा, come together एकत्र या, so that we can celebrate Christmas really well. तर आपण सुंदररित्या आपण क्रिसमस नाताळ साजरा करू शकू. Thank you. I धन्यवाद. would now request Bishop Peter and Pastor Rishi to give the final benediction. आणि आता मी विनंती करतो बिशप पीटर पास्टर जयश्री पुढे येऊन शेवटचं आशीर्वचन देतील. Thank you, Jesus. Thank you, Father. Give you the धन्यवाद हे glory. बाप्पा, तुझे आभार, तुला गौरव. Father, thank you and praise you for having spoken to our people. प्रभू तुला धन्यवाद देतो की तू आज आम्हा सर्वांशी बोललेला I आहेस. know you have strengthened all of them. मला माहितीये तू सर्वांना ताकद दिलीस They are going to sail through life आणि सर्वजण हा आयुष्य प्रवास करणार आहेत with greater love. महान प्रीतीनं अगापे प्रेमानं. And Master, प्रभू as they continue living by this greater love, जसे हा महान प्रीतीत अगापे प्रेमात ते जगत राहतील, I believe they will overcome every hurdle in their lives माझा विश्वास आहे आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर ते मात करतील, with peace and joy शांतीनं आनंदाने राहतील and confidence. आणि विश्वासाने राहतील. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. Now let your grace remain upon my people. आता तुझी कृपा माझ्या लोकांवर असू दे, Let your love तुझं प्रेम grip their hearts. त्यांच्या हृदयांना जखडू दे, Let everything go well with them. सर्व काही त्यांचं चांगलं होऊ दे. Be blessed in the name of Jesus. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. Thank you. थँक्यू. Thank you, धन्यवाद. Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद दे Say बाप्पा. thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you for your greater love. धन्यवाद तुझ्या महान प्रीतीसाठी. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Praise God. देवाला धन्यवाद. God bless you all and good days. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. गुड डे. पुकारते हैं तुझे, ओ पुकारते हैं तुझे, ओ पुकारते हैं तुझे दिलो जान से खुदा, पुकारते हैं तुझे दिलो जान से खुदा. अब तो हाजिर होके अपना जलवा दिखा, अब तो हाजिर होके अपना जलवा दिखा, अब तो हाजिर होके अपना जलवा दिखा, अब तो हाजिर होके पुकारते हैं तुझे, ओ पुकारते हैं तुझे, ओ पुकारते हैं तुझे दिलो जान से खुदा, पुकारते हैं तुझे दिलो जान से खुदा. अब तो हाजिर होके अपना जज्बा दिखा, अब तो हाजिर होके अपना जज्बा दिखा, अब तो हाजिर होके अपना जज्बा दिखा.